नमस्कार. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना 82व्या वर्षात पदार्पण करतात. आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या 82 वर्षापैकी जवळजवळ 56 वर्ष मी त्यांना पाहतोय, अनुभवतोय. अनेकदा त्यांना ठरवून चिडवणारे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेत, पण अक्षरशः एकदाही त्यांचा शांतपणा ढळलेला मी अनुभवलेला नाही. शांत पण मनाशी ठाम असलेले कुमार त्या काळात आमचे हिरो होते. हे मी सगळं होते आमचे सगळे जरा बहुना याने मला नाही म्हणता येणार, कारण कुमारला आपण सगळेच जण तो इतका घरातला जवळचा आहे. आपण साधारणपणे एकेरीच बोलतो तर म्हणतो मी की दाढीधारी उंचापुरा वाणीला धार असलेला कुमार याचं तरुण मंडळींमध्ये वलय त्या काळात निर्माण करत होता. इथं त्याच्यावरची जे 460 पानी पुस्तक आत्ता प्रकाशित झालं त्यानिमित्तानं आणि त्याच्या 82व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही प्रकट मुलाखत मी घेतो आहे. तर या पुस्तकातलं फिरोदिया ते शिरसाट, अनवर राजन ते प्रवीण, उर्मिला ते अंजली अशा सर्व जणांनी लिहिलेली सर्व मतं मी मांडलेली वाचली आहेत. या पुस्तकाच्या निमित्तानं तूच तुझ्या मांडल्या गेलेल्या पद रूप संस्था केलेली आंदोलनं, निभावलेल्या जबाबदाऱ्या, अनुभवलेल्या अडचणी, संकट या सगळ्याकडे तू स्वतः कसा पाहतोस हे जाणून घ्यायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. तू आजवर 30 वर्षाच्या सत्याग्रही विचारधारेतनं आणि तुझ्या 8-10 पुस्तकातनं आणि येरवडा विद्यापीठातील दिवससारख्या लेखनातनं तू तुझी भूमिका मांडलेलीही आहेस, हेही मी जाणतो. पण ही प्रकट मुलाखत आहे. इथं तुझीच संस्था, तुझ्या विचारांना मानणारे, तुझा अनुभव घेतलेले अनेक जण असले तरी प्रकट मुलाखतीतनं सर्व थरातल्या सर्व विरोधी देखील विचाराच्या व्यक्तींनाही तुझी भूमिका कळावी म्हणून थोडी पुनरुक्ती जवळच्यानं होणार असली तरी मी काही 7-8 मुद्दे या 460 पानामध्ये या सगळ्या मंडळींनी जे मांडलेत ते तुझ्यापुढे मांडणार आहे आणि त्यावर तुझं भाष्य ऐकायला मी उत्सुक आहे. मुळात तू स्पष्ट वक्ता, मत लादणारा नव्हे तर कुणालाही न दुखवता मत पटवून देणारा असा आहेस म्हणून आम्हाला उत्सुकता जास्त आहे. या ग्रंथातल्या 7-8 प्रमुख छटांकडे जाण्यापूर्वी व्यक्तीचं 80-82 वर्षाचं आयुष्य मांडण्यापूर्वी 2 सर्वसाधारण प्रश्न मी सुरुवातीला विचारतोय. नंतर आत्ता म्हटलेले 7-8 मुद्दे आणि मग आणखीन काही प्रश्न. माझं प्रास्ताविक मी कधीच कुठल्या मुलाखतीत करत नाही, पण आज आमच्या या हिरोची मुलाखत घ्यायची असल्यामुळे जरा जास्त तयारी करायला गेलो आणि हे 2 पानी प्रास्ताविक झालं. त्याचाच चेला असल्यामुळे, त्याच्याच सहवासात बोलण्यात ऐकण्यात वाढवलेला गेला असल्यामुळे या बोलण्यामध्ये त्याच्यासारखाच थोडा पाल्लाळपणा आलेला आहे. तर हे कुठले सुरुवातीचे दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे जनरल 2 प्रश्न की नगर किंवा पुण्यात वाढलेल्या तुझ्या मनात डॉक्टरी करता करता सामाजिक कामाची आवड कशातनं निर्माण झाली? याच्या फार गमतीशीर उत्तर मला द्यावं लागेल. माझे वडील शहरी डॉक्टर, परंतु एका खेड्यात आले. म्हणजे आम्ही खेड्यात जन्मलेलो म्हणून एक तर वडिलांच्या खेड्याविषयीच्या अंडरस्टँडिंगचा आणि आमचं फरक पडायचा. वडील म्हणायचे कुग्रामे कुलहीन सेवा, तुम्ही जर खेड्यात गेला तर कुलहीनाची सेवा करावी. आणि आम्ही म्हणायचो इथं सगळे आपण जन्मलो सगळे 2 घ्यायचे 2 द्यायचे असं चाललेलं. आणि शाळेमध्ये मला बामण घाण असतात असं चिडवायचं. काहीतरी मुलं एकमेकाला चिडवतात तर मी वर्गात पहिला असायचो. गुरुजीने काय विचारलं हात वर करायचं म्हणून ते चिडवायचे, बाकी काय नव्हतं. मी लहान सर्वात आणि माझ्या वर्गातले मुलं असे डोंगळे. त्यावेळेला प्राथमिक शिक्षण नंतर सुरू झालं, स्वातंत्र्य लवकरच प्राप्त झालेलं आणि
त्यानं मी एकदा विचारलं, तुम्ही मला चिडवता आता मला पटवून द्या, वयाची माझं 5 किंवा 5.5. तर त्यांनी सांगितलं तू जरा डोळे झाक आणि गाव आपलं डोळ्यासमोर आहे. त्या गावातले लोक सकाळी उठल्याबरोबर पुढे जातात. मी कॉन्सन्ट्रेशन केलं, ध्यान केलं आणि मी उत्तर दिलं की गावातला प्रत्येक माणूस सकाळी उठल्याबरोबर घाण करण्यासाठी घरापासून लांब लांब पाण्याचा तांब्या घेऊन जातो. तुम्ही गावात काय करता? आता सरकारी डॉक्टरांनी आमच्या घरात काय देतो, तर ते म्हणाले तुम्ही तिथंच खाता तर तिथंच घाण करता, म्हणून गावात काय. तर मी तेव्हापासून घरामध्ये वडिलांना सांगितलं तुम्ही जा घरातल्या चालेमध्ये, मी मात्र लांब लांब जाणार घाण करणार. तेव्हापासून आणि मग असं अनेक कॉन्ट्रडिक्शन यायच्या. वर्गातली मुलं बोलायची ती आपली भाषा, गुरुजीच आम्हाला सांगायचे की आज तमाशा आहे पोलांनो धनु वर्गणी आणा 4 आणे वगैरे असं काहीतरी. तर मी घरी सांगितलं 4 मला तमाशाला जायचं. मुस्करीत खाल्ली. अरे ब्राह्मणाचा ना तू, आता ब्राह्मणाचा तू, याच्यात अध्यारूत काय आहे ते काही कळेना. त्यांनी तमाशा का पाहायचा नसतो. असं होता होता कवा तवा बोलायचो मी. तर ते परत घरी झालं की तू अरे ब्राह्मणाचा ना केव्हा तेव्हा म्हणावं लागतं. तर मी तिथल्या तिथे प्रॅक्टिस केली. तर मी वडिलांना सांगितलं याच्यामध्ये जिभेला फार ट्विस्ट द्यावा लागतो. म्हणजे ट्विस्ट शब्द नाही वापरला त्यावेळेला, पण सांगायचं केव्हा तेव्हा. तर मला वाटतंय की हेच जोडाक्षरं अशुद्ध असावीत आणि कवा तवा हे शुद्ध असावं. म्हणून मला 8व्या वर्षी तिथून शहरात पाठवण्यात आलं की शहराचे संस्कार. म्हणून माझं बालपण विसंगतीत गेलं. गावामध्ये मी तालमीत गेलो तर मोठी बातमी झाली गावात की बामणाचं पोरगं तालमीत जात आहे. म्हणजे बामण हा दुबळा पाहिजे असं म्हणलं की गेला पाहिजे. त्याचे विचार आपल्या डोक्यात आले पाहिजेत. आपण फाटाफूट पाळली पाहिजे, पण त्याला मात्र दूर ठेवलं पाहिजे. ह्या सगळ्या कॉन्ट्रडिक्शन ग्रामीण भागात. आणि शहरात गेल्यावर तुम्ही शहरी भाषा बोलत नाही म्हणून मित्रांनी हसायचं, असं सगळं चालतं. शिवाय मी लहानपणी दुबळा होतो. जेव्हा NCCमध्ये बंदूक मारता यायला लागली आणि त्याच्यात मला एमिंगमध्ये बक्षीस मिळालं तेव्हा कॉन्फिडन्स आयुष्यात पहिल्यांदा आला. आता हे करता करता याचं कारण असं दिसतं आणि प्रश्न विचारला म्हणून लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्हाला घरामध्ये हतबल वाटतं किंवा तुमच्या रिंगणात हतबल वाटतं तेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून मी जेव्हा समाजाशी संबंध ठेवायला लागलो तेव्हा एका जातीचं, प्रत्येक जातीच्या अंतर्गत दुबळेपणा आहे, त्या दुबळेपणावर मात करता आली, असं त्याचं खरं उत्तर आहे. आणि मी गांधींचं थोडं अण्णासाहेब सहस्रबुद्ध्यांकडनं समजून घेतलं होतं. काय होते त्यांच्याबरोबर ते गांधी होते. ते म्हणले मी म्हटलं गांधी म्हणजे विधायक काम का, गांधी म्हणजे संघर्ष का. ते म्हणाले नाही, मी गांधींच्या बरोबर होतो. गांधी म्हणजे लोकसंग्रह. या समाजवाद्यांनी विधायकन, संघर्षण, मतपेटी असे 3 विभाग केलेत लोकसंग्रहाचे. तू आयुष्यात ते करू नकोस. लोकसंग्रह म्हणजे गांधी मानणं. गांधी वाचला नाही तरी चालेल. मग रोज संध्याकाळी आज बिगर ओळखीचे किती ओळखीचे झाले असा हिशोब मी आजपर्यंत करतो. आणि त्याच्यामध्ये मुक्ती पाहतो, त्याच्यामध्ये मोक्ष पाहतो. आणि मला जे जे जात मानतात आणि जातीच्या बाहेर जाऊ इच्छित नाही त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती वाटते. बिचारे म्हणून किती लहान जीवन त्यांना मिळतं आहे आणि ते त्याच्यात खुश राहण्याच्या प्रयत्नात अनेक मोठं जग आहे याच्यापासून वंचित राहतात. पुढचा यातलाच उपप्रश्न आहे की त्या तरुण काळामध्ये कोणाच्या वक्तव्यानं किंवा कामानं तू सर्वाधिक भारावून गेला होतास? तुझे हिरो कोण होते? वाचनामध्ये म्हणलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, ते आता मराठीत आलं आहे, पण त्यावेळेला ते इंग्रजी होतं. त्याने मी जवळजवळ 15-20 दिवस संवहनामध्ये होतो. त्यांनी फार सुंदर तो जाती निर्मूलनाचा सिद्धांत मांडला.
म्हणजे बाकी काय वाचलं नाही तरी प्रत्येकाने जाती निर्मूलनाने बाबासाहेब आंबेडकरचं पुस्तक वाचलंच पाहिजे. ते त्यांनी एक भारावून गेलो. आणि पुढं पुण्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया आले होते, तर त्यांना भेटावं अशी निळू फुलेची इच्छा होती. निळू फुले आमचा दोस्त झाला होता. त्याचं काहीतरी म्हणणं पण समजायचं नाही की समाजवादी चळवळ गेली कारण त्यांना थिअरी समजली, प्रॅक्टिस समजली नाही, त्यांच्यात संघटन कौशल्य नाही. आणि माझ्याबरोबर मेडिकल कॉलेजचं JS असताना मी त्यांच्याकडनं एक लोकनाट्य बसवलं होतं, पुढारी पाहिजे, पु ल देशपांड्यांचं. ते खूप गाजलं होतं. म्हणजे जब्बार पटेल आमचा वर्गमित्र असताना त्यांनी नकार दिल्यानंतर हे लोकनाट्य बसवलं होतं आणि साधे कार्यकर्ते घेऊन त्यांच्यातून काम केलं. तर तो असं म्हणाला की तू समाजवादी चळवळीत आलास तर बराच फायदा होईल असं मला वाटतं. एक पत्र लिहिलं त्यांनी मला. पण मी तर जाणार होतो मिलिटरीत त्या 5 वर्ष, आणि आपण ते चीनचं आक्रमण झालं आमच्या तारुण्यात, आमची आयडेंटिटी क्रायसिस निर्माण झाली, म्हणून 5 वर्षाचे डॉक्टर पाहिजे होते त्यांना. तर तिकडं नाव नोंदवलं होतं. तर त्यांनी विनंती केली की माझ्या म्हणण्यावर तू ऐकणार नाहीस तर डॉक्टर लोहिया येत आहेत, त्यांना भेट. आणि मग तर मी त्यांची सगळी पुस्तकं वाचून काढली. मग डॉक्टरांची म्हणजे गांधीवाद्यांची पद्धत होती हे नंतर कळलं. खांद्यावर हात ठेवायचा आणि चालत चालत बोलायचं. मग खांद्यावर हात ठेवताना मी जे प्रश्न विचारले तर ते चमकून बघायचे, ह्या पोराला माझे सगळे विचार माहीत आहेत. म्हणून ते खुश होऊन, आणि बाकी सगळे समाजवादी एका शिबिर होतं ते पाहत होते की हा कुठला उपट शुंभा आला आणि एकदम डॉक्टर राम मनोहर लोहिया राष्ट्रनेता त्याच्या पाठीवर हात ठेवून फिरतायत. आणि अचानक गिरकी मारली आणि माझं जानवं दिसलं इथून असं शर्टाच्या ह्याच्यातून. तर त्याने ते असं अंगठ्यात धरलं, लांब ओढलं आणि ते म्हणाले तुला भारतीय व्हायचं आहे का ब्राह्मण राहायचं आहे. प्रश्न साधा पण फार मोठा आहे. ज्याला ज्याला जातीत राहायचं त्याला भारतीय होता येत नाही. तर मी म्हणलं मला भारतीय व्हायचं. आणि त्याच्यानंतर मी ते जानवं तोडलं. पण मी मुद्दाम नमूद करू इच्छितो की इतक्या वर्षामध्ये जानवं तोडल्याच्याबद्दल पश्चाताप झालेला नाही. अगदी मोदींच्या नावानं ब्राह्मण्याचं राज्य आलं तर आपल्याला फारच चान्स मिळाला असता, एकनाथ शिंदेपेक्षा जास्त मिळाला असता असं सुद्धा वाटत नाही. मोदींकडे आपण जाऊच्या पुढे मी पण तो जी गरुडाचा आनंद मिळाला आकाशात उडण्याचा, तो जातीमध्ये तिथले तिथे डुबुक चुबुक करणं. म्हणजे आम्ही खेड्यातले म्हणून खेड्यातल्या उपमा सांगतो, कोंबडी असते, तिला पक्षी म्हणावं का नाही म्हणावं असा प्रश्न आहे. तिला पंख असतात पण ती उडते 2-3 फूट, पक 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 परत पडते खाली, पक 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 पक. तसं जातीच्या माणसांचं होतं. तुम्हाला जर गरुड व्हायचं असेल आणि आकाश बघायचं असेल आणि आकाशातून सर्व काही पाहायचं असेल तर जाती मुक्त झालं पाहिजे. खरं तर मित्रांनो, आनंद फार मोठा आहे. जाता आता एक गोष्ट नोंदवतो, कारण इथे प्रचंड चाहते त्याच्याच संस्थेतले आहेत म्हणून कोणाचा गैरसमज नको म्हणून. मीही आमचाही हिरो हाच होता, त्यामुळे मी त्याला मध्ये मध्ये अडवतोय ते एवढ्याच करता की बरंच काही विचारायचं आहे आणि ते सगळी प्रश्नांची उत्तर इथे यावीत म्हणून मधनं जरा शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक गोष्ट विचारतो मी की आमच्या वेळेला तुझी वाणी आणि नाथपैंची वाणी अशा आम्हाला 2-3 वक्ते फार आवडायचे. कॉलेजचा शेवटचा टप्पा आणि त्याच वेळेला पत्रकारितेचा टप्पा. तर तू नावं बरीच घेतलीस, पण तुला कोणाच्या भाषणांनी तू प्रभावित व्हायचंस? खरं सांगायचं म्हणजे रावसाहेब पटवर्धन. हे नगरचे माझे पालकच. पुण्यात आल्यावर स्थानिक पालक, लोकल गार्डियन म्हणतात ते. पण नाथपैंची वाणी आवडायची, पण रावसाहेबांची खूप ऐकायला मिळायची. त्यांच्यामध्ये संचार व्हायचा त्या विचारांचा. त्यावेळेला ते रावसाहेब नसायचे, ते विचाराचं रसायनाचं, आणि सभागृहातला एकही माणूस त्या रसायनामध्ये डुंबून गेल्याशिवाय राहायचा नाही. तसं आपल्याला बोलता यावं. पण थोडं त्याच्यामध्ये संस्कृत सुभाषितं वगैरे होती. आणि पुढं मी आंदोलन करायला लागलं. पुण्यामध्ये ॲग्रिकल्चरचं आंदोलन झालं, मग कल्याणनी सांगितलं. तेव्हा त्या मुलांच्या प्रतिमा सृष्टीतच ह्या संस्कृत सुभाषितं वगैरे नाही. आणि म्हणून मी डायरेक्ट भाषा बोलायला लागलो, ते जसं बोलतात तसं. बरंचसं तुम्ही काम करता करता लोकांकडून शिकता.
हे लक्षात घ्या की सगळे कार्यक्रम डोक्यात ठेवून आपण लोकांकडे जातो हे खरं नाही, आणि तसे गेलेले आदळतात. लोकांकडून खूप शिकायला मिळतं. आता एका मुलानं एका भाषणात सांगितलं की काय विद्यापीठ चालवतात ॲग्रिकल्चरचं, आमच्या सगळ्या शेत्या घेतल्या, 8,000 एकरवर केले, गाया यांच्याकडे 1000 आहेत आणि यांना दूध काढता येत नाही. हे खाट्या गाया पिळणं म्हणजे ज्यांना दूध मिळत नाही अशा गाया पिळणाऱ्यांचं हे विद्यापीठ आहे. नुसतं ओढलं तरी दूध मिळेल हे सुद्धा यांना कळत नाही वगैरे. तर म्हणलं ही डायरेक्ट भाषा जास्त चांगली. पुढच्या प्रश्नाकडे जातो मी. 2 म्हटलं तर ते 3 विचारून पुढच्या मुद्द्यांकडे कॉमन आलेल्या या पुस्तकातल्या 460 पानातल्या मुद्द्यांकडे जाणार आहे. ते म्हणजे सामाजिक आणि राजकीय विचारांचं भान चालू असताना स्वतः या सगळ्या गोष्टींवर विचार करायला उर्मिलाच्या प्रेमात वेळ मिळाला का? उर्मिलाच्या प्रेमातला आमचा असा भाग होता की अर्धा भाग पूर्ण प्रेमाचा म्हणजे 2 व्यक्तीतला असतो, सांगता येण्यासारखा नाही, आणि अर्धा भाग आमचा दोघांचा कॉमन सामाजिक राजकीय होता. शी वॉज माय कॉम्रेड त्यावेळेला. त्यामुळं प्रेम आणि समान देहाकडे निघालेले एका रस्त्याची साथी असं नातं होतं. हे जे 7-8 मुद्दे म्हटलं त्यात पहिला मुद्दा आहे युवक संघटना प्रमुख. म्हणजे नॅशनल यूथपासून युक्रानपर्यंत सगळ्या गोष्टी येतात. त्या दृष्टीनं विचारतो, युक्रान हे नाव कशातनं सुचलं? आणि आमचं एक वैचारिक मंडळ होतं 8-9 लोकांचं मेडिकलच्या वर्गातल्या. पण आमची टिंगल होईल कारण तो काळसुद्धा विचारांची टिंगल होण्याचा काळ सततच असतो. काही लोक म्हणतात अलीकडे विचारांची टिंगल होते. म्हणून आम्ही दर शनिवारी रात्री बसायचो. नियम त्याचे कॉन्स्टिट्यूशनसारखे पक्के. 9:00 बरोबर यायचं आणि मध्ये जांभई द्यायची नाही, आणि प्रत्येकाने आठवड्यात काय काय विचार केला आहे तो एकमेकांना सांगायचा. आणि असं कधी म्हणायचं नाही त्याचे माझे विचार सारखेच आहेत म्हणून मी काय बोलत नाही, असं कधी म्हणायचं नाही. आणि त्या स्टेटमेंटवर सारांश काढायचा. तर 1 वगैरे वाजायचा. आणि आम्ही असं ठरवलं की वर्गात कोणाला कळू द्यायचं नाही. कॅन्टीनमध्ये टिंगल टावाळी करायची. टिंगल टावाळी करणं, जनरल करणं, सिनेमा वगैरेच्या गोष्टी करणं हे कव्हर असतं वैचारिक लोकांचं. जो मिश्किलपणा असतो वैचारिक लोकात ते कव्हर असतं. आणि हे जे चिंतन आहे याच्यामध्ये आमचा मूळ शोध होता जगायचं कसं. वय आमची 18-19. जीवन पुढं पडलेलं. भीती वाटते हो. आता मला भीती नाही वाटत. 81 उद्या मोदीने पकडलं आणि 30च्या सारखं तुरुंगात टाकलं भीती नाही वाटत. कारण किती उरलेत? 81 गेलेत ना. पण त्यावेळेला शिल्लक होते ना खूप, म्हणून भीती वाटायची पुढं आपण चुकीचं पावलांनी गेलो तर काय. आणि आम्ही ह्या चिंतनातून ह्या निष्कर्षाला आलो की जीवन हा बुडबुड आहे, निरर्थक गोष्ट आहे, याला काही अर्थ नाही आहे. उगाच त्याला म्हणायचं तर इतरांच्या अर्थाने आपण जगायचं का. मग आम्ही ठरवलं की आनंद ज्यात वाटेल, प्रसन्नता ज्यात वाटेल ते जगायचं. म्हणजे जीवन नावाचं ओझं वाटत नाही. आणि मग आनंद ज्यावेळेला होतो त्यावेळेला ओझं कमी होतं. आणि हे कसं होईल. आता त्या आमची वय अशी होती की म्हणले सेक्समध्ये आनंद होता असेल, कोणालाच नाही अनुभव, पण साधारण लोकांच्याकडून ऐकून. पण मग आमच्यात परत चर्चा झाली की अमुक वयानंतर ते संपतं, नंतर आता जर काही केलं भानगडीत तर पकडले जाऊ, बदनाम व्हाल. म्हणून सेक्स हा काही कायम पुरणारा आनंद नव्हे. म्हणून मग कायम पुरणारा आनंदाचा शोध घ्यायचा. आणि तो शोध आम्हाला बिहारमध्ये लागला. बिहारमध्ये ज्यावेळेला आम्ही दवाखाने काढले आणि लोकांना खायला दिलं आणि 15 दिवसांनी एक मोर्चा आला महिलांचा. आम्ही एका मठामध्ये राहत होतो, स्वयंपाक वगैरे झाला, जरा आराम करत होतो आणि बाहेर महिलांचा मोर्चा आला 60-70चा. आणि भगवान मिल गया, भगवान मिल गया. आम्हाला वाटलं भगवान म्हणजे त्यांनी कुणीतरी एक पकडून माणूस आणला असेल. आणि लहान लहान माणसं भगवान म्हणून कोणी पकडलं तर पकडून घेतात स्वतःला. तर तो हारबेर घालून चालला असेल, भगवे कपडे घातले असतील. आणि आपण जाऊन त्याला विचारू का रे बेट्या तू भगवान आहेस का, तर त्याला होच म्हणावं लागेल गर्दीत.
मग त्याला विचारू ही दुनिया तू तयार केली का? त्याला होच म्हणावं लागेल. मग त्याला म्हणायचं यू आर अ बॅड आर्टिस्ट. इतकी बेकार दुनिया केली. हा भांडतोय त्याच्याशी, तो भांडतोय, विषमता, एक श्रीमंत आहे, गरीब, एकाला अन्न नाही, तर कशाला केली रे? जमत नाही ते दुनिया केलीच कशाला तो? असं विचारायचं म्हणून बाहेर पडलो. त्या मठाचा मोठा दरवाजा होता, त्यातून बाहेर आलो आणि त्या 60-70 महिला आमच्याकडे बोट दाखवून अंगावर आल्या, तुम्ही भगवान हो. अहो कोणी भगवान म्हणालं घाम फुटतो. तो घाम फुटला. आम्ही त्यांना म्हटलं की इथं आमच्याकडं चहाची बोकणी, दूध, साखर आहे, तुम्ही चहा करा आणि चहा प्या. तर त्यांना महिला म्हणून पुरुषांनी चहा ऑफर केलेला आयुष्यातला पहिला प्रसंग होता. पण चहा घेता घेता विचारलं तुम्ही का आम्हाला देव मानता? तर त्या म्हणाल्या की लहान पोरींच्या ज्या मुली तुमच्या दवाखान्यात येतात त्यांच्या मासिक पाळ्या सुरू झाल्या. निसर्गाची प्रक्रिया असते, खायलाच मिळत नाही, लोहच अंगात नाही, हिमोग्लोबिनच कमी झालं आहे, तर रक्त जात नाही, म्हणून मासिक पाळी बंद झाली. त्या चालू झाल्या. आणि ज्या महिलांना दूध यायचं नाही बांधून ते त्यांचं सुरू झालं. तर हा चमत्कार फक्त भगवान करू शकतो. आम्ही म्हणलं नाही हा डॉक्टरी चमत्कार आहे, आम्ही तुम्हाला व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या, खायला दिलं. तर ते म्हणजे गावात मुडदे पडलेत ना डॉक्टरांचे, त्यांच्याकडं का नाही झालं? म्हणजे ते आम्हाला माहीत नाही. पण त्या रात्री आम्ही 5 जण होतो, वेगवेगळे झोपलेलो होतो, कोणाला झोप आली नव्हती. सकाळी आम्ही भेटलो त्यावेळेला सगळेजण एकदम फ्रेश, जशी काही खूप झोप झाली आणि कुणीच झोपलेलं नव्हतं. रात्रभर आम्हाला हलकं झाल्यासारखं आणि आपण उडतोय, तरंगतोय असं वाटत होतं. तर तो आम्ही एकमेकांशी शेअर केला अनुभव. आणि तेव्हा आम्हाला कळलं की भगवान होणं म्हणजे दुसऱ्याची वेदना मुक्ती करणं. दुसऱ्याची वेदना कमी केली की लोक तुम्हाला भगवान म्हणतात आणि तोच पॉवरचा सोर्स आहे. लोकांची वेदना मुक्ती हा तुम्ही पॉवरफुल होण्याचा आहे. भगवान म्हणजे काय? सर्वोच्च पॉवरफुल माणूस, ही कल्पना आहे भगवान. आणि तेव्हापासून आम्हाला चटक म्हणा किंवा व्यसन लागलं सामाजिक कामाचं. इथे पुढच्या प्रश्नाकडे, पुढच्या मुद्द्याकडे, कुमारकडे जाण्यापूर्वी आम्हाला त्या काळापासून हे हिरो हिरोईन आमच्या डोळ्यासमोर आहेत, त्यातली हिरोईन इथे बसली आहे उर्मिला. म्हणून मी तिला एकच प्रश्न फक्त तिला विचारू इच्छितो, याच्यातल्या व्यक्तित्वातलं तुला जाणवलेलं सर्वात प्रधान वैशिष्ट्य? नाही, बुद्धीचा वापर त्यांनी मला असं फार ते म्हणजे विचित्र पण वाटलं एकदम. तो जेव्हा भेटला तेव्हा हा बुद्धीचा वापर अभ्यास करायला करत नव्हता. 15 दिवसात अभ्यास उरकायचा MBBSचा. मी लिहिलं आहे माझ्या याच्यामध्ये. पण बुद्धी ही तो सामाजिक कामासाठी वापरायचा. म्हणजे मला जे प्रश्न पडले होते तर ते मला असे उत्तरं त्याची अशी आली की कुठल्याही बुद्धी ही करिअरसाठी नाही, बुद्धी त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी वापरली. हे मला फार जाणवलं आणि आवडलं सुद्धा ते. म्हणजे मी ज्या घरातनं आले त्यात करिअर, मग असं व्हायचं तसं व्हायचं, माझ्याही मनात तसं होतं. पण मला नंतर प्रश्न जे पडायचे की गरिबी का जात नाही, आपण कुठे गरीब आहोत, मग इतर लोक का गरीब आहेत, याची उत्तरं त्याच्याकडे मला सापडत गेली. आणि अशी तो बुद्धी वापरायचा हे मला फार विलक्षण वाटलं त्यावेळेला. आणि त्यावेळेला म्हणजे आत्ता मी 78 आहे, त्यावेळेला त्या मुलांची आणि माझी मुलींची मैत्री हे फार रेअर होतं, दुर्लभ. 1966-67 हो, 64 पासून. 64. आणि त्यावेळेला माझ्या घरामध्ये मात्र मला मुलासारखं वाढवल्यामुळे मला मुलांमधली बुद्धी ते जे वापरतात वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं फार चांगलं दर्शन झालं. त्यात ह्याला मी ते सिलेक्ट केलं त्यामुळे, कारण हा बुद्धी वेगळ्या पद्धतीने वापरतोय असं मला प्रकर्षाने जाणवलं. एकच छोटा प्रश्न, हा चिडायचा कितपत? कारण आम्हाला कायम तो शांत जाणवलाय, त्याला कितीही चिडवण्याचा प्रयत्न नाही चिडत तो. मी अजून ते नाही करू शकलेली. तो म्हणतो डायबिटीस मला आहे का तुला आहे, म्हणजे चिडतो डायबिटीसचा माणूस. पण त्यामुळे मी चिडते. चिडत नव्हता, तो चिडवतो मला, चिडवतो त्यामुळे तो, असं मला सारखं वाटतं. त्याला काहीतरी म्हणायचं आहे. हो, त्याला बोलायचं. आता अलीकडच्या काळात उर्मिला चिडते ते एकाच कारणाने की मी चिडत कसा नाही, याला मसोबाला काय होतच नाही किती बोल. हा एक भाग.
पण याचं उत्तर माझ्या नातवाने दिलेलं आहे, रेहानने. तो एकदा कुठल्या तरी सिरियलमधलं त्याने ऐकलं होतं, निर्लज्जम सदा सुखी. तर तो मला म्हणाला, आबा तू आणि मी निर्लज्जम. आई ओरडली ती, मी गप्प राहतो, उलट बोलले की चिडतात ना, उलट नाही बोलायचं. जे 5-7 मुद्दे मी म्हटलं टिपण्या या 460 बहुतेकांनी मांडलेत, त्या दुसरा एक मुद्दा असा होता, विचारांचा पाठपुरावा करणाऱ्या संस्था उभारणारा संस्था चालक. तर त्यापैकी एका महत्त्वाच्या संस्थेबद्दल पहिल्यांदा विचारतो. त्या संस्थेच्या अनुषंगाने आपण ज्या सभागृहात इथे बसलेले आहोत, हे गांधी स्मारक, ही त्यांनीच उभारलेली ही सगळी संस्था, म्हणजे भारतीभुवांच्या नंतर त्यांनीच सर्व पुढे हातात घेतलं. तर गांधी विचारातल्या कुठल्या मुद्द्यांनी तू भारावून गेलास? मी असं आहे, आम्हाला अन्यायाविरुद्ध संघर्ष करायचा. दुसरं एक कळलं होतं की दुसऱ्या जातीच्या लोकांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही जर संघर्ष केला तर तुम्ही स्वतः जातीमुक्त होता आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला सुगंध यायला लागतो आणि मग जाहिरात करावी लागत नाही. मोगऱ्याला कधी जाहिरात करावं लागते का, माझा सुगंध या? तर जातीला दुर्गंध येतो, तो त्याला कळत नाही. पण इतर जाती म्हणतात मिशा पिळतो, फार जातीचा अभिमान आहे, ते रिजेक्ट करतात माणसाला. तर आपल्याला कोणी रिजेक्ट करायचं नसेल तर दुसऱ्या जातीच्या वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढावं, हे प्रिन्सिपल सापडलं होतं. आणि त्याच्यामध्ये लोकसंग्रह वाढतो आणि त्याच्या आधारे, लोकशक्तीच्या आधारे आपल्याला अन्याय दूर करायचे. कारण आम्ही खेड्यातले असल्याने अत्यंत दुबळे माणूस काय करतात, खूप अन्याय झाला तर ते बोंब मारतात. आणि मग लक्षात आलं की बोंब हे बॉम्बपेक्षा जास्त परिणामकारक शस्त्र आहे. तर आपण अन्यायाविरुद्ध भरपूर बोंब मारायची, ती कुचू नाही मारायची, प्रायव्हेटली नाही मारायची, मंदिरातसुद्धा मारायची नाही, कारण मंदिरे एवढी पवित्र राहिलेली नाही. तर रस्ता एवढी एकच पवित्र गोष्ट आहे, रस्त्यावर येऊन बोंब मारायची. आणि तिसरं होतं, सगळ्यांना भीती तुरुंगाची. तर तुरुंग खेळण्यासारखा वाटला पाहिजे म्हणून मी आधी 68 साली जाऊन घेतलं तुरुंगात अनुभव. त्यावेळेला कैद्याचा ड्रेस घालून सक्त मजुरी होती 2 महिन्याची, रेल्वे अडवली होती आम्ही एका संपात. पण पुढं सतत क्लास 1 मिळत गेला, डॉक्टर झालो म्हणून वगैरे, हे विद्यार्थी दशेत केलं होतं. तर लोकांना तुरुंगाची माहिती सांगायची. अल्टिमेटली काय, अन्यायाविरुद्ध लढलेल्या माणसाच्या जीवनात तुरुंग येतो. तर तुरुंग हा कसा फ्रेंडली आहे म्हणून एरोडा तुरुंग म्हणायच्या ऐवजी एरोडा विद्यापीठ म्हणाला. आणि आजही मी सांगतो, एरोडा विद्यापीठाची पदवी घेतलेला माणूस कोणालाही भारी असतो, कुठल्याही शिक्षणाला. कारण तिथे विद्यापीठात फॅकल्टी काय, म्हणजे शिकवणारे लोक एक पाकिट मार, एक दरोडेखोर, एक बलात्कार चालला, एक चिटिंग केलेला, सगळे अपराधी, पण ते तिथं खरं बोलतात, ते बाहेर नाही बोलत. आणि तिथं जे ज्ञान देतात त्याच्यानंतर तुम्हाला समाजातली ह्या सगळ्या लोकांची असलेली भीती संपते ना. आमच्या आणीबाणीमध्ये आरेळीकर नावाचं एक कुटुंब युक्रांचं, त्यांना अटक झाली. त्यांना 3 वर्षाचा एक मुलगा आणि 3 महिन्याचा त्याने घेतलं आणि एरोड्याला आणलं. त्याच्या आधी ते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्यांनी एकमेकाला मिठी मारून बसायचं, पोरं रडत होती, असं एका चौकात झालं महाराष्ट्राच्या. आणि मग त्यांनी एकाच, जिथे मेल फिमेल आहे म्हणून एरोड्याला आणलं. तर 3 वर्षाचं मूल फिमेल जेलमध्ये आईबरोबर असायचं आणि हा 3 वर्षाचा मुलगा त्याच्या इच्छेप्रमाणे जाय करणं, हे मी तुरुंगाधिकाऱ्यांना परवानगी मिळाली होती. म्हणजे प्रमुख IPG त्यांचा हे आला होता. म्हटलं ते मुलाला काय, त्याला मध्ये वडिलांना भेटं वाटतं मध्ये. तर तो आमच्याकडे यायचा. त्यावेळेला कैद्यांना मुलंच बघायला मिळालं नाही. कैदी हापापलेले, 6000 कैद्याचं गाव आहे एरोडा विद्यापीठ. तर ते त्याला कडोर घ्यायचे, लाड घ्यायचे, पपी घ्यायचे. तर पुढं 3-4 वर्ष त्याला जर सांगितलं अमुक माणूस चांगला आहे तर तो विचारायचा कुठल्या जेलमधला आहे. कैद्याशिवाय प्रेमळ माणूसच नसतो, असा त्याच्यावर संस्कार झाला. तर एकदा समाजातले सगळे गुन्हेगार कसं तुम्हाला विचार करतात हे कळल्यावर तुम्हाला अहिंसेनं
म्हणजे मिलिटंट नॉन व्हायलन्सनं, म्हणजे लढाऊ अहिंसेनं काम करताना भीती कोणाची वाटणार? ते सगळे अरे हा कसला गुंड आहे, त्याच्यापेक्षा फार मोठा गुंड आम्ही पाहिला आहे आणि तो कसा हँडल करायचा हे माहीत आहे. त्यामुळं गुंड हँडल करता येतात. जी समाजातली सत्ता आहे ज्याची भीती वाटते, त्यांच्या भीतीमुळे तुरुंगाची भीती वाटते. तर ती तुरुंगाची भीती काढल्याशिवाय लोकशाही समृद्ध होत नाही, हे आमच्या लक्षात आलं. खरं तर तू तुरुंगातही गेला होतास, त्याची भीती वाटली नाही का असा पुढचा प्रश्न होता. पण आपल्या लक्षात आलंच असेल की त्याची एकूण बोलण्याच्या पद्धतीमध्ये विचारलेल्या एका प्रश्नाच्या जोडीला तो 3-3 विषय हाताळत असतो. त्यामुळे माझे काही प्रश्न जातीलही. मला आत्ता उर्मिला फार छान म्हटली की मी 62 वेळा तुरुंगात गेलो आहे, सहज माहिती असावं. 62 वेळा मी तोच उल्लेख करत होतो. तिने मला सांगितलं तो इतकं वैविध्यपूर्ण प्रचंड जगला आहे की हा सुटला प्रश्न तर, हा मुद्दा हुकला तर, म्हणून तो आपलं विचारलेल्या प्रश्नाचं निमित्त करतो आणि त्याच्या पद्धतीने बोलत जातो. तर एवढं आपण ध्यानात ठेवालच. अजून एक संस्था म्हणजे भारतीय समाज विकास संशोधन संस्था, ती सुरू करण्यामध्ये तुझ्या मनात काय होतं? तो काळ असा होता की ग्लोबलायझेशनची सुरुवात होती. मला इलेक्शनला उभं राहायचं नाही असं लक्षात आलं, कारण यशवंत गडाखांच्या विरुद्ध मी होतो. तर त्यांनी काही केलं नाही, सभा घेतल्या नाही, काही नाही. आणि माझ्या रोज सभा 15-20 भयंकर रिस्पॉन्स. त्यांनी काही नाही केलं. त्यांनी शेवटच्या 3 दिवसात 1500 बूथ आहेत आमच्या नगर दक्षिणमध्ये, कारण तिथं कॉर्पोरेशन तेव्हा नव्हत्या जास्त, त्यामुळं खेडेगावं फार. तर म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात पसरलेला, इकडं गोदावरी पैठणपासून इकडं आमचं खेड भीमाकाठ, गोदावरी ते भीमाकाठात हा नगर दक्षिण आहे. त्याच्यामध्ये शेवटच्याला पर बूथ 1 जीप दिली आणि एकच वाक्य म्हणायचं, तो बामण लई चांगला आहे, आपल्या साहेबाचं लई भानगड आहे. तेव्हा लोकांचा राग होता. म्हणजे कसं आहे, मराठा समाजामध्ये कोल्हाटीन ठेवली तर भूषण असतं, म्हणजे एखादा दागिना घातल्यासारखं. पण कोल्हाटीनीनं पाटील ठेवला तर फार अपमान असतो. तर मधु कांबीकरने गडाख पाटील ठेवला आहे असं चर्चा होती, कारण ते कुठेही त्यांच्या मैफलीच्या तिथे जायचा वगैरे. आणि म्हणून मराठा समाजातही त्याचं वजन कमी झालं होतं. ते म्हणले आपला साहेब कसा बी असेल आणि ह्यो बामण किती बी चांगला असेल, पण म्हणून काय बामण उरावर घ्यायचा का? आणि मग लोक म्हणजे नाही 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 असं थोबडीत मारायचे, म्हणजे भयंकर पापच होईल. आता हा प्रचार झाल्यानंतर कसं निवडून येणार मी? मग मी याला म्हणालो यशवंत गडाखला, तू 3.5 कोटी, त्या काळात 3.5 कोटी म्हणजे फार झाले, का खर्च केलेस? मला फक्त बामण म्हणून पाडू शकत होता, तेवढा प्रचार करायचा, तर इतकं कशाला? तो म्हणला तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घेता म्हणून सांगायचं. आमच्या मराठा समाजात ऊसाचं पेमेंट आलं तरी इलेक्शनला उभं राहावंसं वाटतं. मग सगळ्यांच्या डोक्यात किडा इलेक्शनचा असतो, कारण पॉवर आणि वावर हे 2 गोष्टी पक्क्या असतात मराठा समाज जन्मलेल्या लोकांना. मी म्हटलं असं काही नाही, माणसं सगळी सारखीच असतात, पण आता असतं ना म्हणे. म्हणून हा किडा त्यांचा डोक्यातला मारण्याकरता 3-4 कोटी खर्च करायचा. म्हणजे आमचं नगर जिल्ह्यात म्हणायचे सामान्य लोक, उभं राहावं तर बाळासाहेब विखे पाटलानं, नाही तर यशवंतराव गडाख पाटलानं, बाकी 3-4 कोटी आहेतच कुणाकडे. आता 100 कोटी खर्च करा. कुमार मी मध्ये व्यत्यय आणतो, कारण आपण मूळ प्रश्न सोडून बाजूच्या गोष्टींकडे जास्त जातोय. मला तुझ्या बाकीच्या या गोष्टींकडे उपप्रश्न माझे बरेच आहेत, ते मी विचारणारच आहे. मी भारतीय समाज विकास संशोधन संस्था ही काय गावांच्या विकासाकरता काढलेली होती का? ते नाही, ते भीमाकाठचं नगर जिल्ह्यातलं शेवटचं गाव म्हणून त्याचा अजिबात विकास झालेला नव्हता. अलीकडं भीमा नदी ओलांडून इकडं आलं की पुणे जिल्हा आहे. तर माझं जन्मगाव म्हणून माझा आमदार म्हणून सत्कार केला त्यांनी. आणि तिथं असं म्हणाले, आमच्या गावात मोरल्या 7 पिढ्या आमदार व्हायची शक्यता नाही, 4000चं गाव, पण तुम्ही आमच्या गावात जन्मले म्हणून सत्कार करतो. तर आमच्या गावाचं काय करायचं? काय करायचं म्हणलं की ते उत्तर द्यायचे, आमचं मंदिर हे करा, अमुक करा. तर मी म्हणलं तुमचा सल्ला न घेता
मी गावचा विकास केला, माझं जन्मगाव आहे तर करणं माझं कर्तव्य आहे. बरोबर. तर तुमची हरकत आहे का? हरकत असली तर मी सुरू केलं तर त्याच्या आधी सांगा, सुरू केलं तर मोडून काढीन. आणि मग तिथे सगळं ग्रामीण विकास, हायस्कूल, कॉलेज वगैरे काढलं. आणि आज आता मान्य करतात ते की सगळे मुलं शिकले, चांगल्या ठिकाणी गेले. आता ते भावाला बिन शिकलं राहू शकत नाही. आणि मुली जे शिकतात ते केवळ गावात आहे, कारण मुलींना 5 किलोमीटरच्या लांब पाठवत नाहीत. शाळा कॉलेज तिथं आहे, पदवीपर्यंत मिळतं म्हणून ते. आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होतो. लोकांच्यावर प्रबोधनाचा फार परिणाम होत नाही. कारण प्रबोधन करणं म्हणजे तुझे विचार आत्ता जे आहे डोक्यात ते चुकीचे, आता माझे ऐक, याच्यामध्ये थोडासा आपला आगाऊपणा वाटतो त्यांना. पण हे इनडायरेक्ट इफेक्टमध्ये आता सगळेच गावामध्ये आमच्या बिगर सेल मुलगाच नाही. जेव्हा मी गेलो तेव्हा 40% निरक्षरता होती, म्हणजे 80 साली. आणि दुसरं एक कारण होतं, मी इस्रायल पाहून आलो होतो. इस्रायलला व्हिजिट देऊन येण्याच्या पूर्वी मी असं ओळख करून द्यायचो, आमचा कर्जत तालुका म्हणजे दुष्काळी भागातला, तिथून मी येतो. आता मला कळलं की नुसतं दुष्काळी भाग असलं म्हणजे तुम्ही मागास नसता. पुढारी मागास असला तर दुष्काळावर उत्तर मिळत नाही. तिथं 12 इंच पावसावर 12 महिन्याची बागायत पाहून आलो होतो ना, ठिबक सिंचन, फवारा. म्हणून ठिबक सिंचन, फवारा सिंचन हे आणलं मी. त्यावेळेला बाहेर आमच्या शेतात, संस्थेच्या शेतात फवारा जलसिंचन 10 ST गाड्या थांबायच्या की उन्हाळ्यामध्ये फवाऱ्याने पाऊस कुठं पडतोय, कडक ऊन आहे. तर हे नवीन टेक्नॉलॉजी आणली होती. आणि आमच्या घरी शेती नव्हती. मला मग ते त्याचं विज्ञानाचे प्रयोग, आणि मी सांगायचो अडाणी पुढाऱ्यांच्या भागातून येतो. दुष्काळ हा महत्त्वाचा नाही, दुष्काळावर मात करण्याची बुद्धीच तिथं काम करत नाही, हा भाग होता. आणि म्हणून हे काढलं. दुसरा त्या प्रयोगातला भाग होता की याला पैसे बाहेरून नाही आणायचे. मग म्हणलं तिथली इकॉनॉमी काय आहे, तर ग्रामीण इकॉनॉमी सीझनवर आहे. शेती सिझनेबल आहे. आता ऊस पीक आलं आहे म्हणा, पण त्यावेळेलाच नव्हतं एवढं. तर आपण सर्व विविध पिकांची माहिती घ्यायची, ती करायची. म्हणून मी 52 पिकं केली. म्हणून 52 पिकाचा मी तज्ज्ञ आहे शेतीतला, आमच्या घरी शेती नसताना. आणि ती सिझनेबल शेती हे एकदा कळल्यावर सिझनेबलच व्यवहार असतात. मांडव तिथला सिझनेबल असतो, म्हणजे लग्न सरीच्याच धंद्यापुरतं मांडव असतं. म्हणून मी मांडवाचा धंदा केला, वीटभट्टीचा धंदा केला, 15-20 धंदे केले आणि तिथले तिथंच पैसे मिळवले आणि त्याच्यातून ते उभं केलं. बरं. एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या 460 पानातल्या बहुतेक लेखनातल्या लेखकांनी मांडलेला आहे, तो म्हणजे तुझं लेखन. म्हणजे सत्याग्रही विचारधाराच्या 30 वर्षातले सर्व लेख तर आहेतच, पण व्यक्तिरंगापासून येरोडा कारागृहातल्या दिवसांपासून अनेक 8-10 पुस्तकंही आहेत. तर मुळात ही 11 पुस्तकं आहेत. तर मुळात तुला बोलणं करणारा, माणसांमध्ये जाणारा, माणसांना पटवून देणारा, याच्यात वेळ घालवताना लेखनाची ही सुरुवात कुठे आणि कशी झाली? माझा मित्र अरुण साधू, अरुण साधूने, त्याच्याकडे मी राहायला गेलो असताना रात्री 2-3 तास सांगितलं आणि की लिहिलं पाहिजे. आणि दुसरं अनिल अवचटने, अनिल अवचटला हरी नरकेने ठाण्याच्या तुरुंगात आम्ही सगळे असताना प्रश्न विचारला की कुमार दादा या सगळ्यांचं संघटन करतो, कोणाला काय पाहिजे ते देतो, तुरुंग अधिकाऱ्याशी बोलतो, दिवसभर बिझी असतो आणि तू एका जागीच बसलेला असतो. आणि मी उकरांमध्ये नवीन आलो आहे, हरिनरके काळी उकरांमध्ये होता. तर कुमारदादाचं बरोबर का तुझं बरोबर, म्हणजे आगाऊ प्रश्न होता. अनिल अवचट खूप चिडला आणि त्याला म्हणला, हर्या असे प्रश्न विचारू नयेत, पण विचारलाच आहे म्हणून तुला सांगतो, कुमारदादाने किती घासलं सामाजिक काम तरी त्याच्यावर पुस्तक नाही आलं तर 0 किंमत आहे. आणि मी राहणारे पुस्तक रूपाने, म्हणून मी लिहित बसतो आणि तो काम करत बसतो. त्याला हे कळलेलं नाही आणि परत मला हा प्रश्न विचारायचा नाही, तू ॲक्टिव्ह का नाही, ते त्यांनी मला सांगितलं. कारण हरिनारकेला हे फार आवडतं, एकाचं ऐकून दुसऱ्याला सांगणार.
आणि म्हणून मग लिहिलं पाहिजे. पण अरुण साधूंनी म्हटलं की तुझा संकल्प कसा झाला हे लिहि. तर ते मी 4 वेळा लिहिलेलं आहे. बरं. पहिलं पसंत नाही पडायचं, परत दुसरं. आणि त्याला मी सांगितलं, तो म्हणला अशीच लेखणी लिहितं राहा, म्हणजे लेखणी तयार. आणि संकल्प नावाचं पुस्तक काढलं, ते छापलं गेलं ग्रंथालयाकडनं. हो. आणि ते संकल्प त्यांनी पुस्तकाला नाव दिलं आणि माझ्या लेखाचं नाव दिलं, युक्रांत वगैरे, युक्रांतचे दिवस. पण खरं ते माझ्यामुळे काढलेलं पुस्तक आहे. त्याच्यात कारण मला संकोच वाटत होता, माझं वय किती, कारण आता आपण अगदी आत्मचरित्रात्मक माझा संकल्प कसा झाला हे का लिहायचं. म्हणून मग नीलम गोरेला लिहायला सांगितलं, आणखीन काही लोकांचं. ते राजीव खांडेकर यांनी संपादित केलं पुस्तक आहे. आज त्याची आता दुसरी आवृत्ती निघाली, मध्ये ते मिळतच नव्हतं. संजीव खांडेकर. हां, या लेखनाच्या प्रमाणे आत्ता तू बोलता बोलता उल्लेख केलास अनिल अवचटचा, म्हणून मी या पुस्तकातच वाचलेली एक गोष्ट विचारतो. अनिल अवचटने असं म्हटलं आहे की आमच्या कुमारची निवडणुकांवर मास्टरी होती. तर तू काय विशेष खास प्लॅनिंग करायचंच निवडणुकांचं? नाही नाही नाही, सिम्पल होतं. हा जो आपल्या जातीबाहेर पडण्याची धडपड आणि अनोळखी माणसं, तर आमचा जो इनर ग्रुप होता त्यांना मी म्हटलं की फर्स्ट इयरचे विद्यार्थी बिस्कत कॉलेजमध्ये येतात मेडिकलचे, आणि सिनियर विद्यार्थी त्यांना रॅगिंग करायला बघतात. आपण उलटं करायचं, त्याची चौकशी करायची. तर नाशिकहून आले तर आम्ही आमच्या 10 ग्रुपला शिकवलं होतं. नाशिकला 2च कॉलेजेस सायन्स, BYK आणि काही दुसरं. तर त्याला म्हण नाशिकचं का, तर लगे पुढचा विचार करा, BYKचं का आमका. त्याला एकदम वाटायचं हा नाशिकचं जाणकारच आहे. मग ते असे कुठलं बीडचं कॉलेज असेल, परभणीचं कॉलेज, तिकडून त्यावेळेला BJ मेडिकलला यायचे. तर त्याच्याशी आपुलकी निर्माण करायची. आणि रोज दुपारी जेवणाची सुट्टी असायची तेव्हा पुण्यातले लोक डबा खायला जायचे आणि पुण्याबाहेरचे लोक हॉस्टेलला जायचे मेसवर. तर तिथं पायातून कळायचं की हा परगावचा आहे का हा पुण्यातला आहे. तर त्याला म्हणून काय हॉस्टेलवर चालला का, याला काय जेवायला चालला का, आता जेवायलाच चालला. पण असं म्हणायचं, हे इलेक्शनला पण उपयोगी पडतं, मोठ्या इलेक्शनला. एकदा माणसाचे बोलून घेतलं, जोडला त्याला, रोज पानपट्टीवर गेलं तर 10-20 लोकांना काय जेवण झालं का, आता जेवण झालं म्हणूनच पान खायला आला. पण याला टचिंग म्हणतात, म्हणजे संपत नाही ते नातं, रोज नाचायला टचिंग करावं लागतं. तर तसं आम्ही केलेलं असायचं. आणि मग इलेक्शन आली कॉलेजची की त्या मुलांना विचारायचं तुझ्या कोण ओळखीचे आहेत का, आम्ही त्याला तो म्हणा मी पहिल्या इयरचं माझं काय ओळखीचं नाही, तुम्हीच बघा. मग त्याला उद्या सांगायचं मी जरा चौकशी करतो आणि त्याच्यात नावं सांगायचे, तो द्यायचाच ना. आणि मुलींची बाजू घ्यायची. आम्हाला एक कळलं होतं की लोकसंग्रह आणि लोकप्रियता याचं बीज आहे महिलांचा आदर. 400 मुलीं 600 मुलं होती, 10-20 मुलं मुलींना त्रास द्यायचे, पण मुलींना आमचं रक्षण असायचं. ती मुलं म्हणायची, आम्ही त्यांना दम द्यायचो, आम्ही काही करू, मुलींची संमती असेल तरच टिंगल करायचे. तर ते म्हणजे काय करणार ते गुंड होते. ते म्हणलं काय करणार याचं प्लॅनिंग केलेलं नाही, त्यामुळे काय करेल हे मलाही सांगता येत नाही, त्यामुळे तो जास्त घाबरायचा. आणि हे मुलींमध्ये झालं 400 आमचं कन्सॉलिडेट होल्ड झालं. जसं आता हे हिंदू नामक कन्सॉलिडेट होल्ड आहे ना BJPचं, तसं आता 600 पैकी 400 झाल्यावर आपलं 1000 पैकी 400 झाल्यावर 600 मध्ये व्हायची. आणि नेहमी आमच्या विरुद्धचा पॅनल प्रमुख म्हणजे पद्मसिंह पाटील उस्मानाबादचे. तर ते सगळे ऊसवाल्यांची मुलं वगैरे असं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे गाड्या होत्या, आमच्याकडे सगळ्यांकडे सायकली होत्या, त्यांच्याकडे 2 चाकीकडे. मग ते तिरकी चालव असं गाडीवर मागे बसून आला येण्याच्या आधीच आला असं व्हिक्टरी करायची वगैरे. तर आम्ही आपलं बस फारच त्रास होतोय ना तुला, मला पण फार होतं, एवढं आपल्या भावना त्याच्यात हृदयांतरित करायच्या. आणि आम्ही भलतेच मत निवडून यायचो. पद्मसिंग म्हणायचं मला सांग, म्हटलं नाही तू जोपर्यंत आहे मी आहे लढावा. माझं 19चं पॅनल असेल.
त्याचं एकदाही आलं नाही. 19 लोक आले यायचे आमचे. मी जे असो 1 वर्ष, पण आमच्याकडे परत नाही राहत आहेत. तर त्याला मी मंत्री झाल्यावर आणि मी आमदार असताना त्याला हे सिक्रेट सांगितलं, तू लेका जेवढा आक्रमक राहतील तेवढं लोकांना तुझी दुर्गंधी यायची आणि आमचं अनाक्रमकता याला सुगंध असतो, आपोआप मतं मिळायचे. या मुळामध्ये हे जे तू भाबडेपणाने प्रश्न विचारून समोरच्यांच्या पोटात शिरायचास आणि त्यांची मतं पक्की करायचास, ही अंगभूत कला का ठरवून केलेली गोष्ट? विचार केलेली, की गावामध्ये आपल्याला बामण म्हणून दुबळं मानतात. कुठे गेलं जेवायला आणि ते असं वडिलांनाऐवजी मुलगा आलाच चालेल, तर मी मोठा झालो वडील मलाच पाठवायचे. तो बचक्कन भात वाढायचे सगळ्या पंक्तीत, इतरांना नाही मला भात. आम्ही म्हणजे अरे एवढा भात मी खाणार आहे. तुम्ही बामणात भात खात्यात ना, म्हणजे त्यांनाही बामण अनोळखी. तर ते विचारपूर्वक सारखं रिजेक्शनच्या जागा मला शोधल्या होत्या मी. कुठे रिजेक्ट होता तुम्ही कशामुळे, ते रिजेक्शन बंद करायचं. या पुस्तकात तू असंही म्हटलंस की म्हणजे तुझ्याबद्दल तुझ्या तोंडचं म्हटलं गेलेलं आहे की जन आंदोलन हा व्यापक राजकारणाचाच एक भाग आहे. तर हे जर तू मानत असशील तर त्या दृष्टीनं युक्रान ही सर्वार्थानं राजकीय संघटनाच म्हणता येईल का? हो, आमच्या मूलभूत भूमिकेत आहे ही स्वायत्त स्वयंभू राजकीय संघटना. कुठल्याही पक्षाचं नाही, आम्ही कुठल्याही पक्षात गेलो नाही. आम्ही आमचं नेतृत्व तयार करू, आमच्या अनुभवातून आम्ही रिसोर्सेस मिळवू आणि आम्ही उभं राहू. तर तो जो एका दशकाभर इम्पॅक्ट होता युक्रानचा, तो जे राजकीय पक्षांना प्रश्न सोडत द्यायचे नाही ते आम्ही सोडवायचो. 3 तत्वावर: कच्चून बोंब मारणे, काळजापासून बोंब मारणे, रस्त्यावर येऊन बोंब मारणे आणि एवढ्या विद्यापीठाची पदवी घेणे. 10 जनरल फॉर्म्युला करून टाकला होता. म्हणून कोणाला जर संघर्ष करायचा असेल तर आम्हाला मागून कळायचं, आम्हाला संघर्ष करायचा होता म्हणून आम्ही इथे युक्रान स्थापन केलं. म्हणून युक्रानमध्ये शाखा नसतात, केंद्र असतात. म्हणजे युक्रानचा आत्मा घेतला तर तिथल्या परिस्थितीत त्यांनी हे करायचं ज्याला कोणाला. आणि दुसरं असं होतं की तरुणांच्यामध्ये प्रतिष्ठा होती युक्रान व्हायला. म्हणजे युक्रानचा मी नाही हे खालीमान घालून लोक बोलायचे आणि लोक त्याला म्हणजे तू 18 वर्षाचा म्हातारा आहेस, तो 18 वर्षात तारुण्य असेल तर अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याशिवाय दुसऱ्या कशातून तारुण्य तुझं दिसणार. आणि म्हणून समजा प्रिन्सिपल काही गडबड करतायत, त्याचं मुलं तिथं जायची बसायची आणि म्हणायची सर तुम्ही भ्रष्टाचार वशिलेबाजी करतात ही मला अमान्य. ते लगेच घंटी वाजवायचे, एक गुंडा आलाय घेऊन जा त्याला. सर तुम्ही यापेक्षा दुसरं कशालाच बुद्धी चालू आहे, इतकीच तुमची मर्यादा. मी तुरुंगात जायला तयार आहे, पण तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल मी तुम्हाला अंगाला हात लावणार असं तो म्हणायचा. नंतर सांगायचं मी युक्रानचा झालो. म्हणजे मला जर स्वतःला मी विचार करतो क्रेडिट काय द्यायचं असेल समाजाला, मेल्यावर देतात ना क्रेडिट, तर ते एकच आहे, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला ताठमानेनं जगायला शिकवलं आणि जातीबाहेर अन्यायाचं आव्हान स्वीकारायचं शिकवलं. या याच्यामध्ये जसं युवक संघटना, नेता ते लेखन, ते अशा अनेकविध ठळक मुद्दे बऱ्याच जणांनी मांडले, तसे छोटे छोटे 2-3 गोष्टी आहेत अगदी छोट्यात पण विचारू इच्छितो उत्सुकता म्हणून की बिहार दौऱ्यावर जाण्यासाठी पैसे हवेत म्हणून तू पूनममध्ये चक्क वेटर म्हणून काम केलं. आता जर तुम्ही सामान्य माणसाची शक्ती म्हणलात तर रिसोर्सेला श्रीमंत माणसांकडे जावंच लागतं असं नाही. सामान्यातून जे थोडे श्रीमंत झाले म्हणजे सरप्लस पैसा, म्हणजे फार मोठे नाही, आपली तरी गरज किती असते. तर आमचे कल्याणसारखे लोक आहेत, हँडबिलला दे रे पैसे देतो, कारण त्याची अजून डोक्यात सामान्याची आठवण आहे. पण ते तुम्हाला माहीत असेल तर ना आपण सामान्य होतो एकेकाळी आहे, हा एक भाग. आणि दुसरं इतकं आपण सामान्य व्हायचं की लोकांना एवढ्या चांगल्या कामाकरता पैसे मिळतात, आपण नाकारावे कसे असा प्रश्न पडला पाहिजे. नाहीतर कवडी जम्मक लोक असतात ते पैसे नाकारावेच नको, एखाद्या वेळेला चुकीचं दान होईल म्हणून दानच करायला नको. आणि सामाजिक काम तर दानाशिवाय चालत नाही. तर बिहारला पैसे जमवण्याकरता आमच्या मेडिकल कॉलेजच्या मुली, बाकीच्या मुली ह्या खरकट काढायच्या, मुलं काढायच्या
आम्ही निवडभाऊंना विचारलं आणि तिथे लिहिलं होतं बिहार टिप्स, यू कॅन सेव्ह बिहार लाईफ्स. कारण त्यांना आज जेवणाऱ्यांना इंग्रजी कळायचं म्हणून. आणि असं करायचं नाही तर गदगद होऊन 100 रुपयाची नोट टाकायची. जेवणाचं बिल 60 रुपये झालं असायचं पण 100 रुपये टाकायचे. तर बिहार टिप्स त्या काळात आमच्या 6-7 हजार मिळाल्या. मग आता तरी स्वयंसेवक जास्त झाले, बिहारला पैसे पाठवायत आपल्या श्रमातून. आपण तर काही बिहारला जाणार नाही. मग आम्ही त्या बूट पॉलिशवाल्यांना विचारलं की तुझी दिवसाची आमदानी किती? 25 रुपये. 25 रुपये देऊन टाकले. त्याचा डबा पॉलिश सगळं घेतलं आणि आज दिलेले पैसे बिहारला जाते. लोक 20-20 रुपये, 10,000 रुपये, 25 रुपये टाकायचे. 2 रुपयाचं पॉलिश. गजरे विकले. गजरेवाल्याला विचारलं तुला एकूण या टोपलीतले सगळे गजरेवाला किती मिळतात? 20 रुपये. ते 20 रुपये देऊन टाकले, गजरे विकले. आज गजरा तुम्ही घातला गळ्यात, आपलं केसात माळला तर तुम्हालाही सुगंध येईल आणि बिहारचे काही जीवन वाचतील. 11 पैशाचं आपण खिचडी देतो तर तिथं पोस्टर लावले त्याने 11 पैशात एक जीवन, एक मृत्यू 24 तास पुढे ढकलू शकता. आणि लोकांना तेव्हा कळायचं 11 पैशाच दिवसातून एकदाच खिचडी. आणि ते म्हणजे जाडं भरलं अन्न, ते सगळं शिजवायचं, त्यात मिळतील त्या भाज्या टाका. असं का? तर आम्हाला स्ट्रिक्टली बिहार दुष्काळ निर्मूलन समितीने सूचना दिली होती की तुमच्या गावातलं आपलं इथून गेलो तर आपलं वरण भात भाजी पापड असं जेवण दिलं तर बाकीचे रसोडे बंद पडतील, एकाच रसोडं दबावेल. म्हणून जाडं भरल्या अन्नाची खिचडी 1 कटोराभर 24 तासात. तर हे आम्ही केलं देत. अजून एक त्याच्यामध्ये आलेलं आहे की रजनीशांची भाषणं तू खूप भारावून ऐकलेली आहेस, खरं आहे? कोणाची? रजनीश. हां, असं होतं माणसाचा कीर्तिशील त्याला व्हायचं असेल आणि त्याला विचारशील कृती करायची असेल किंवा तो कीर्तिशील विचारवंत होऊ पाहत असेल. कारण 2 भाग आहेत, एक नुसते विचारवंत असतात पण ते वांज असतात. म्हणजे सुंदर गाय, कपाळावर पांढरा ठिपका पण दूधच देत नाही, काय करावं हे सांगता येत नाही, असे वांज विचारवंत असतात. आणि काही कृतिवंत विचाराच्या बाबतीत वांज असतात. म्हणजे गुंडगिरी, काळं फासलं. आता मोदीचे सगळं काय ईडी फिडी काय काळं फासून जाणार आहे का? तर मग विचारशील कृतिवंत किंवा कृतिशील विचारवंत यांची गरज असते. पण अशा सर्व लोकांचा पहिला शोध सुरू होतो अध्यात्मातून. म्हणून आम्ही पूर्णानंद नावाचे एक महाराज होते, त्यांच्याकडनं दीक्षा घेतली होती. ते म्हणले कुंडली जागृत करतो. म्हणलं मग आपली काय सोडायची, कुंडली जागृत करायची? आपल्याला जर विचारशील कीर्तिवंत व्हायचं आहे. पण तशी काही झाली नाही. पण ते म्हणाले तुमची झाली असं त्यांना कळलं. आता कोणाला माहिती? आम्ही पहाटे 5ला गेलो होतो ध्यान. नंतर मग रजनीश का आवडले तर रजनीशांचं हिंदी हे संमोहन करणार होतं. तुम्ही त्यांचे कॅसेट ऐकले तर आजसुद्धा त्याचं हिंदी कोणी करू शकत. आणि त्यावेळेला ते प्राध्यापक होते आणि ते देव मानण्याला वगैरे विरोध करायचे. त्यामुळे खूप जवळचे वाटायचे, तर्कशुद्ध बोलायचे. आणि नंतर ते भगवान होऊन आले. तर मी त्यांना भेटलो, ते आम्हाला ओळखायचे. त्यांनी त्यांची यूथ विंग जी होती त्याचं नाव युक्रांद ठेवलं. म्हणलं का ठेवलं? म्हणजे मला आवडलं. तुझं काय रजिस्टर आहे का, पेटंट आहे का तुझ्याकडे? म्हटलं ठीक आहे. आता आल्यावर त्यांनी म्हणलं तुम्ही भगवानची टिंगल करत होता. 100 बदमाश अगर आपको मिल गए तो आप भगवान बन सकते, बिना बदमाश लोग एक भगवान नहीं हो सकता असं तुम्ही म्हणणारे. आणि तुम्ही स्वतः भगवान झाले. तर म्हणले माझ्या प्रश्नातच उत्तर होतं, मुझे 100 बदमाश मिल गए तो मैं भगवान बन गया. आम्ही म्हणलं आता सॅल्यूट, परत भेटायचं नाही. आणि मग त्याच्यावर अनिल अवचट नाही म्हणून हा त्यावेळेला मनोरमध्ये होता. आम्ही एक मोठा रजनीचा भंडाफोड करणारा लेख लिहिला. दोघांनी मिळून लिहिलं तर अनिल अवचटच्या नावाने आला. असंच पुरीच्या शंकराचार्यांशी तुझा वादविवाद जोरदार झालेला त्याच काळात आपण मनोरमध्ये छापला आहे. तुझा अनुभव काय? आम्हाला माहिती आहे, काही इथल्या तुझ्या माणसांना माहिती आहे, पण बाहेरच्या सगळ्यांसाठी.
असं आहे, आम्ही 72च्या दुष्काळात मराठवाड्यात काम करत होतो. भयंकर दुष्काळ होता. आणि कसं म्हणजे भयंकर दुष्काळाचं मराठवाड्यातल्या माणसांनी वर्णन कसं करावं. इतका दुष्काळ कवाच पडला नव्हता. अहो काय सांगावं, देशमुखाची बाई जिचं नख तिच्या नवऱ्याशिवाय कोणाच्या दृष्टीला पडत नाही, ती सुद्धा खडी फोडायला आली. म्हणजे इतका भयंकर दुष्काळ होता. तर तिथं आम्ही काम करायचो, जनता न्यायालय चालवायचो. म्हणजे तिथले तिथं लगेच गाणी म्हणायची, लगेच 5,000 लोकांच्या टाळ्या बिळ्या आणि मुकादमाच्या तक्रारी तिथल्या तिथे ऐकायच्या. तिथल्या तिथे त्याला सजा. आम्हीच लोकांना विचारतो, याला घरी पाठवायचं का? ते म्हणायचे नाही, त्याची बी पोरं बाळ आहेत, दुष्काळात उपाशी मरत्यात, म्हणून त्याला सुधार सांगायचं आणि कान धरून उठाबशा करायला हवा. तर तो आमचा कार्यक्रम खूप लगेच सुधारणा व्हायची त्या कामात. पगार होत नसेल तर पगार व्हायचा. तर नुसती ओढाओढ लागली ती आम्हाला, इकडं ओढता, आमच्याकडे या, काय या तर आमचं भलं होईल, तुमचं होईल का नाही माहीत नाही. बरं आम्हाला जीप नाही काही नाही, असंच धूळ खात द्यायची. कोणी जीप दिली तर ती बहुतेक स्टार्ट न होणारी असायची. म्हणजे आम्ही आधी ढकलायची मग बसायचं. पण त्याच्यामुळे जर एक सेंटर 5-5, 10,000चं मजुरांचं चांगलं होतं आहे तर का जायचं. म्हणून असे गेलेलो, काळे पडलेलो आणि इथं आलो पुण्यात. म्हणजे किती आपण काय विदेशी आहेत का, ग्रामीण भाग म्हणजे फॉरेन कंट्री आहे. पण तसं वाटलं. केसरीमध्ये बातमी आली होती पुरीच्या शंकर. मी 10 दिवस मनुस्मृतीवर व्याख्यानं द्यायला आलो होतो, आता परत जातोय. माझा सिद्धांत असा आहे की ईश्वराला वा निसर्गाला विषमता मंजूर आहे, समता मंजूर नाही. जे समतावादी लोक आहेत ते ईश्वरावर आणि निसर्गावर बलात्कार करतात. आणि ह्या माझ्या सिद्धांताला कोणी विरोध करणारा असेल तर मी पुरीस जाण्याचे माझे पुरीचे प्रयाण रद्द करून आणखीन आठवडाभर राहायला तयार आहे. 10 दिवस अखंड वादविवाद हिंदू परंपरेपर्यंत करी. आणि पुढे आगावपणा, जर मला कोणी आव्हान दिले नाही तर समस्त पुणेकरांना माझा सिद्धांत मान्य आहे की निसर्गाचा धर्म विषमता आहे असे समजून मी समाधानाने पुरीस प्रयाण करीन. मी लगेच पत्र दिलं. मला सगळ्या पक्षाच्या लोकांना कळल्यावर ते म्हणत, हे काय उद्योग करायचे ते शंकराचार्याला कोण विचारतो. म्हटलं कोण विचारतो, तुम्हाला काहीच माहिती नाही, समाजी नाळ तुटली तुमची. हत्तीवर चांदीच्या मखरात बसवून त्याची पदयात्रा काढायचे लोक, बहुजन समाजाचे, आणि मारामार करायचे. आमच्याकडं नंबरला, आणि त्याचं पाय धुवून पाणी प्यायचे. तर मी पहिलं स्टेटमेंट केलं की कुणी कोणाच्या पाय धुवून पाणी पिऊ नये, कारण पाय जरी धुतले जाते तरी पाणी प्रदूषित असते, म्हणून चिकनगुनिया होण्याची शक्यता आहे. आता ते पवित्रता आणि चिकनगुनिया हे विज्ञान कसं चालणार. मी त्यांना पत्र दिलं, त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या माझं वय काय म्हणतं, ए हिरो, तुझे क्या मालूम वेद, तुझे क्या मालूम उपनिषद, मनुस्मृती. तो मी त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला गेलो होतो की उद्या परवा घ्या, कोणीतरी पंच बसू. ते म्हणाले जरूरत क्या है, 2 मिनिट की तो बात है, तू क्या जानता है. मी म्हटलं नाही, इथे तुमचे भक्त आहेत तर त्यांना मी विरुद्ध मताने त्यांना प्रक्षोभित कशाला करू. ओ प्रक्षोभित होगे या नहीं होगे ये मेरी जिम्मेदारी, वो मेरे भक्त है, मैं कहूँगा प्रक्षोभित न हो तो नहीं होंगे, म्हणून अभी हो जाए. ते मखरात बसलेले, मी उभा. मग मी त्यांच्यावर बामणी डॉपेस टाकायला सुरुवात केली. आता बामणी डॉपेस बहुजन समाजात एक शब्द आहे, जो त्यांना कळत नाही त्याला बामणी डॉपेस म्हणतात. पण ते बुद्धी चालवून तो शोधायचा प्रयत्न करत नाही. तर मला पाहिजे होतं की त्यांचेच वक्ते आहेत आणि मी एकटाच. तर म्हणून मी एक पहिला नम्रतेचा डॉपेस टाकला. आता बाकीचे लोक काय म्हणतात, नमस्कार, पाय लागू, फार तर साष्टांग नमस्कार. पण खास ब्राह्मणी वेदकालीन प्राचीन काय म्हणजे ते ब्राह्मणाशिवाय येणारच नाही. मी म्हटलं महाराज, आपणास मी प्रणिपात करतो म्हणजे प्राणासहित. तर टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. त्याच्या पोरगा नम्र आहे, ब्राह्मणाचा का असे ना, पण नम्र आहे, ब्राह्मण असून नम्र आहे, इन स्पाइट ऑफ बिईंग अ ब्राह्मीण तो नम्र आहे. तर ते भडकले पहिल्या वाक्यालाच.
त्यांना वाटलं की हे जर भक्त ह्या बाजूला वळले तर काय होईल, म्हणून त्यांनी त्यांचा टॉपिस टाकला संमोहनाचा. आणि ते लगेच एकदा म्हणाले, बोला श्रीराम जय राम जय जय राम, हिंदू धर्म की जय हो, अधर्म का मृत्यू हो. आणि माझ्याकडे बोट दाखवायचे. आता मला लक्षात आलं की पहिल्यांदाच हे संबंध आपल्या वादविवादात काय काय हत्यार वापरणार, आणि माझं हत्यार श्रेष्ठ ठरलं म्हणून आपण अत्यंत नम्रतेने बोलायचं. मग आमचं झालं आणि संबंध तासभर प्रवचन झालंच नाही मनुस्मृतीचं, पण भक्त म्हणाले हे चांगले मनुस्मृतीपेक्षा, चालू द्या आणि उद्या यायचं. मग पेपरला आलं. दुसऱ्या दिवशी 8-10 हजार लोक आले. एवढे बसू शकले नाही म्हणून बाहेर लाऊडस्पीकर लावला. पण लोक का आले तर आपण शिवीगाळ करत नाही, आपण नम्रतेनं बोलतो. तर त्याच रात्री दुसऱ्या ठिकाणी त्यांचं प्रवचन असताना नामदेव ढसाळला असं वाटलं की आता कुमार सप्तर्षी दलित, त्यांनी बोलून दाखवलं मला, दलितांचे नेते होतील. आता बामणं दलिताच्या चळवळीत शिरली तर दलितांनी कुठे शिरावं, दलितांना पुढारी होण्याची जागाच कुठे. तर तो त्या ऐकून तो डिस्टर्ब झाला आणि त्याने जोडा फेकून मारला आणि छोटीशी हाणबिलं टाकली. 5000 वर्ष आमचे संतपणे गळे कापणाऱ्या शंकराचार्याचा मी निषेध करतो. हाती लागला नाही, नाही तर मारला असतं त्याला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी तो विषय केला. मी म्हटलं मी नाही त्याला जोडा मारायला सांगितलं, आम्ही तर कुणीच कोणाला मारू नये असं म्हणतो. तर शंकराचार्य म्हणाले कि दलित उत्तेजित क्यों होते हैं, अब तक तो ब्राह्मण जो कहेगा वो मानते थे, ते हिंदी बोलायचे, लेकिन वो उत्तेजित क्यों होते, वो कुमार सप्तर्षि जैसे लोग उनको उत्तेजित करते. इसलिए जसं ते कॉन्स्पिरसी कोणी केली म्हणून कुमार सप्ते इसको जिम्मेदार आहे, तर माफी मागणी आहे. कारण त्याने दुसऱ्या दिवशी होऊ द्यायचा नव्हता. आणि त्याने पहिला डाव टाकला. पहिल्यांदा मी बोलेन, मध्ये मध्ये 5-5 मिनटं प्रश्न असायचे, तसं नाही, मी एकदा बोलेन आणि मग तू बोल पूर्ण. आणि पूर्ण बोलून झालं त्यांचं. एक डिस्टर्ब झाला त्याच्यात. ते म्हणाले की मनुस्मृती हे शास्त्रांचे शास्त्र आहे, त्यात वाहतूकशास्त्र आहे, त्यात आहारशास्त्र आहे, त्याच्यात गायनाकोलॉजी आहे, काय काय म्हणाले. आणि कसं तर पैलवान चंदेगी राम हा दाल रोटी खाता है, मटन नहीं खाता, मुर्गी नहीं खाता, इसलिए वो प्रथम क्रमांक से कुश्ती जीतता है. मी हळूच म्हणालो प्रेसकात बसेल, अभी तो हारा है, फिलहाल ही वो हारा है ऑलिम्पिक में. तर ते डिस्टर्ब झाले. मग ते म्हणले बोला श्रीराम जय. डिस्टर्ब झाला ब्राह्मण की बोला श्रीराम म्हणतो, संमित करतो, बोला श्रीराम जय राम जय जय राम, धन हिंदू धर्म की जय हो, अधर्म का पराजय हो, आणि बोट माझ्याकडे. आणि मग तेवढ्या वेळात त्यांनी सुचवून घेतलं काय याला उत्तर. आणि ते म्हणाले बीच में क्यों बोलते हो, सभा शास्त्र के नियमों का पालन करो. अरे चंदेगी में हारा मुझे भी मालूम है, लेकिन क्यों हारा तुझे मालूम नहीं है. इस बार वो हारा क्योंकि वो मेरा आशीर्वाद नहीं लेके गया था. तर म्हटलं आशीर्वादाची चर्चा आहे का आहाराचं शास्त्र मनुस्मृती हा विषय कधी सोडून ते तिसराच विषय घेतात. असं झाल्यावर ते काय त्यांना उत्तर देत आहे ना. तर मी म्हटलं हिंदू धर्मातला त्याला माहीतच नव्हतं माझा प्राचीन अभ्यास आहे, वेद उपनिषद सगळ्याचा. तुरुंगात राहून करायचं काय, हेच अभ्यासच केला. तर मी म्हणलं ते उद्यान प्रसादचं कार्यालय 3 मजली, तिथे आपण वर जाऊ. तुमचं माझं एक मत आहे की तुम्ही माझ्यापेक्षा पुण्य. त्यांनी मध्ये टिंगल केली होती, डॉक्टर आहे, बोलता है कि टाइफाइड की साथ से लोग मरते हैं. अरे टाइफाइड की साथ से नहीं मरते, जिसका पुण्य खत्म हुआ है वो मरता है. ये सात बात कुछ नहीं होती. तर मी एका मुद्द्यावर तुमचं माझं एक मत आहे की तुम्ही माझ्यापेक्षा पुण्यवान आहात, म्हणजे मी आधी मरणार आहे, मी काही तुमच्या इतका पुण्य. आपण आता तिसरं माल, त्याने ग्रॅव्हिटीचंही नामंजूर, गुरुत्वाकर्षण नसतं. तर म्हणलं तिथून आपण उडी मारू. माझ्या तत्वाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाप्रमाणे तुम्ही आणि मी दोघे खाली येऊ, म्हणजे मी जिंकेन. प्रत्यक्षानं होते असं एक हिंदू धर्मात आहे की ज्यावेळेला शब्दाने होत नाही तेव्हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा. पण म्हणलं असं आहे की एकमत असलेला मुद्दा आहे की तुम्ही माझ्यापेक्षा पुण्यवान आहेत,
आणि तुम्हालाही वाटतं तेव्हा तुम्ही मरायचं काही कारण नाही, म्हणून पहिली उडी तुम्ही मारा, मी नक्की मरणार, तर मग आपला वाद कसा होणार. तर ते इतके चिडले, कारण त्यांना माहीत होतं मरणार, हर का. म्हणून ते म्हणाले मेरी टिंगल करता हिंदू धर्म. आता याच्यात हिंदू धर्माची टिंगल काय लॉजिक होतं ते. तर खुद का नाम सप्तर्षि क्यों रखा, जॉन डेविड मोहम्मद क्यों नहीं रखा. मतलब मेरा जन्म सप्तर्षि घर में हुआ तो फैमिली का नाम मिल गया, मैंने थोड़ी रखा है, वगैरे वगैरे. आणि ते पेपरमध्ये तरुण भारत नावाचं एक RSSचं पेपर होतं, कमी सर्क्युलेशन, त्यात आलो शंकराचार्यांनी कुमार सप्तर्षी झापले, जॉन मोहम्मद डेव्हिड. म्हणजे काय मारला टोमणा. आता मीडियाचं तेच चाललेलं आहे, काही फालतू गोष्टीचं काय वा 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 असं. आपण दुसऱ्या दिवशी गर्दी आली, संबंध महाराष्ट्रात चर्चा झाली, महाराष्ट्रात ना ठिकठिकाणी ऑफिसं त्या दिवशी चाललीच नाहीत, दुसऱ्या दिवशी गर्दी आली. आणि मग शेवटी त्यांनी भाषण केल्यानंतर कुमार सप्तर्षींनी माफी मागितली पाहिजे माझी. कारण बघा, ये समाजवादी मानव के हद तक समता मानते हैं, म्हणजे परत यांनी समते, लेकिन हिंदू धर्म सबसे बड़ा समतावादी है. वो तो हक के हद तक सीमित नहीं रखता, वो प्राणी मात्र के मोक्ष का अधिकार सबको देता है. और मैं तो हिंदू धर्म का शंकराचार्य आणि असं नसतं हूँ, मेरी जिम्मेदारी है चूहा, घूस, सांप और कुमार सप्तर्षि इन सबको मोक्ष देना, सारे प्राणी मात्र को. त्याने मला प्राणी मात्र म्हणलं. तर लोक मारत नव्हते तरी उसको मत मारो, मुझे उसे मोक्ष देना है. तो मैं वो माफ़ी नहीं मांगेगा, मैं उसके ओर से मैं मेरी माफ़ी मागता हूँ. कुठला नाही आला बरं का. आणि तो फोटो त्यांना पाहिजे होता. ते माझ्यापेक्षा बुट्टे असे लागले. माझ्या मागे 2 ACP होते, उबाळे आणि पारस. ते म्हणाले अरे तुझ्यावर अन्याय, पोलिसाचंही मन कळवळलं. अरे म्हणे ते तुझ्यावर अन्याय होतोय तर तू त्यांना चिमटे घे. मी म्हटलं तुम्हाला काही कळतं का, नुसते पोलीस म्हणजे बत्थड असं. उद्या पेपरमध्ये ना कुमार सप्तर्षी त्यांच्या ढोलं चिमटे घेतले, फोटो नाही आलं तरी हे जास्त घातक आहे ना, तुम्ही का बसा म्हटलं. त्या एवढ्या गडबडीत उर्मिलेच्या अंगावर बाया गेल्या, सांग ना तुझ्या नवऱ्याला माफी मागायला. ते म्हणले माझा नवरा केलं नाही त्या कृत्याचा माफी मागणार नाही, पण तुम्ही शंकराचार्याचं कोण आहे, तू त्याची बायको, तू सांग तू त्याची बायको असं सांग, तर तुम्ही कोण आहे शंकराचार्य. मग त्या पण पोलीस लेडी कॉन्स्टेबल होते, नंतर कळलं. आणि मग मी एक युक्ती सुचली, हा बामणी कावा, बामणांवर केलेला बामणी कावा. मी मोठ्याने ओरडलो, मी माफी मागायला तयार आहे, मला लाऊडस्पीकर द्या. बाहेर लोक होते ब्राह्मणेतर, ते म्हणाले शेवटी बामणाला मिळाला, माफी मागायला तयार झाला. पण मग काही लोक म्हणाले, ब्राह्मणात फूट पडली श्रोत्यांमध्ये त्यांच्या, ते म्हणाले द्या द्या त्याला माफी मागतोय ना, मग द्यायला काय हरकत आहे. दुसरे म्हणले नाही 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 ते लय भारी आहे, ते काहीतरी दुसरंच बोलेला, त्याला लाऊडस्पीकर देऊ नका, आणि ते बाहेरपर्यंत ऐकू जाईल. तर मी म्हणलं नाही दिलं तर मी माफी नाही मागणार. म्हणजे त्यांना आता त्याचं आमिष झालं ना माफीचं. कुमार सप्तर्षींना माफी मागितली, नॅशनल बातमी होती, मला कळत नव्हती ही नॅशनल होते. मग दिला बुवा त्याने. दिल्यावर मी म्हणालो आत्ताच मला हिंदू धर्माच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या शंकराचार्याकडनं एक नवीन न्याय मिळाला, जो वेदात नाही, उपनिषदात नाही. की एखादा म्हणत असेल की मी गुन्हा केलाच नाही तर मी कबुली कशाला द्यायची आणि माफी का मागायची, माफी मी इनडायरेक्टली कबुलीच आहे. तर मी एवढंच म्हणतो, मी गुन्हाच केला नाही, मी तुम्हाला जोडा मारला नाही, मी माफी मागणार नाही आणि जोडा मारण्याला माझा पाठिंबा नाही वगैरे. तर आत्ताच मला कळलं. म्हणून महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक अस्थिरता आली ती गांधी खुनाच्या, महात्मा गांधींच्या खुनानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांविषयी द्वेषभावना सुरू झाली. तर त्यावेळेला ब्राह्मण म्हणाले असते की बुवा चुकलं त्या नथुरामचं, आणि आम्ही नथुरामचे याला पाठिंबा देत नाही, त्याचा निषेध करतो, प्रश्न मिटलाच. पण ती राहून गेलेली माफी मी अखिल ब्राह्मणांच्या वतीने महाराष्ट्राच्या सर्व समाजाची माफी मागतो. न्याय त्यांचा आहे,
त्यांनी दिलेला आहे की माफी नाही मागितली तर त्यांच्या वतीनं मागू शकतो. आणि मग मारामारी सुरू झाली. मला पुढे 1.5 वर्ष संरक्षण होतं वगैरे वगैरे. शंकराचार्यांच्या प्रमाणे अजून एक ठळक व्यक्ती इथे चर्चेत होती या पुस्तकामध्ये संपूर्ण, चंद्रशेखर. चंद्रशेखरांचे तुझे सूर सर्वाधिक उत्तम जुळले, तर त्यांचं वेगळेपण काय जाणवलं? चंद्रशेखर हा मातीचा माणूस होता आणि चंद्रशेखरांची नाळ समाजशी होती. आणि चंद्रशेखर 6-7 महिने जे काय होते पंतप्रधान, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं तू माझ्याबरोबर राहायचं. म्हणलं का? तुमची दादागिरी, असं आमचं चालायची चेष्टा. म्हणजे मी त्यांच्या धाकट्या भावासारखाच होतो, दिसायचोही तसाच. तर ते म्हणाले 6:30ला यायला पाहिजे, मग दिल्लीत राहायचं. म्हणलं 6:30ला कशाला? चाय पिणे के लिए 8 बजे मैं पंतप्रधान बनूंगा. ते असे राजपूत होते म्हणून बोलण्याची स्टाईल तशीच होती, आक्रमक. अरे मुझे क्या 24 घंटे पंतप्रधान है, मैं आदमी हूँ, मुझे चंद्रशेखर कब बनूंगा, तू आएगा, हम गपशप लगाएंगे, मजा मस्ती करेंगे. म्हणजे आम्ही एकमेकावर उशा पण मारायचो असं. आणि 7:45ला ते आंघोळीला जायचे, मग मात्र पंतप्रधान व्हायचे. आणि मग खूप लोक असायचे, हां हां ठीक आहे मिळू, असं एवढंच भाषा. आणि सकाळी वाटेल ते तुला माझं भाषण कसं वाटलं. तर मी म्हणालो की लोक म्हणाले तुम्हाला सरस्वतीची कृपा झाली आहे. पण चंद्रशेखर आता तुमचा जवळचा, मी म्हणून मला विचारत ना एरिंडल घेतात का रोज? ते म्हणले का असं का? म्हणले चेहरा असा गंभीर, तर कॉन्स्टिपेशन झाल्यासारखा चेहरा दिसतो. मग आमच्या उशाने मारामारी झाली. आणि ते म्हणले का? मधून मधून हसत जा ना. आणि स्वतःच भाषांतर हिंदीचं इंग्रजी करायचे. तर ते म्हणे मैं क्या VP सिंह हूँ, मेकअप करके बोलूँ? अरे मैं जनता की भावना मेरे दिमाग में होती, तो वो जो भावना है वो मेरे चेहरे पर दिखाई देती. म्हणलं इतकं किती सांगता हो, पण थोडं हसायला तयार करायचं. मग तिथून पुढे ते हसायला लागले. त्यांचा माझा परिचय आधी झाला होता. SM जोशींच्या शेजारी मोहनदार्या राहत होते. तर मोहनदार्या जेवायला बोलवायचे मला, कारण ताराबाईंना म्हणजे SMच्या मिसेसना म्हातारपणात काम करायला नको म्हणून तू जेवायला ये. तर तिथे चंद्रशेखर एक गावते. आणि मग आमची जी तेव्हापासून जवळीक झाली. आणि जयप्रकाश नारायण गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं तू मला नेता मानतो का? म्हणलं नाही. त्यामुळे मग काय मानतो? म्हणलं बडे भाई. आणि वडील वारल्यावर बडे भाई हाच बापाच्या जागी असतो. मी तुम्हाला बापाच्या जागी मानतो, पण नेते नाही तुम्ही माझे. माझा नेता एकच, जयप्रकाश नारायण. असं आमचा डायलॉग व्हायचा गमते. दादा धर्माधिकारींना 1968मध्ये धंतोलीमध्ये तू क्रांतीचा अर्थ आणि क्रांतीचा मार्ग काय असे मूलभूत प्रश्न विचारले होतेस म्हणे. काय होतं, आम्हाला क्रांती करायची होती. पहिल्यांदा काय म्हणायचे की सगळ्यात मोठी धमाल म्हणजे क्रांती, छोटी मारामारी म्हणजे छोटी धमाल, पण मोठी मारामारी महाभारत. तर असे क्रांतीचे अर्थ वेगळे. कोणी एखादा मार्क्सिस्ट आला तो म्हणायचा क्रांती बाजूला ठेव, हिंसा करता येते का पहिले सांग. आम्ही म्हणायचो अरे हिंसेला कमिटमेंट आहे का क्रांतीला आहे. आणि आम्ही अशी भूमिका इथपर्यंत आलो होतो. क्रांतीमध्ये आम्ही हिंसेचा हेतू ठेवणार नाही, पण तिथे झाली. त्यांनी दगड मारला, आपण दगड मारला. त्यांनी कुत्र्या अंगावर सोडले, आपण कुत्र्याला दगड मारले, इथपर्यंतची टॉलरेबल आहे असं. पण मग आम्ही म्हटलं हे सगळं नीट समजून घ्या. म्हणून आम्ही 8 जण नागपूरला गेलो. उर्मिलाही होती त्याच्यात, आमचं लग्न नव्हतं झालं. दादा धर्माधिकारींच्याकडनं समजून घेतलं 8 दिवस, कारण ते 1.5 तास बोलू शकायचे, नंतर थकायचे. मग परत दुसऱ्या दिवशी. तर आमचा क्रांतीचा अर्थ मग एक मतानं तयार झाला. क्रांती म्हणजे माणसातले अंतर कमी करणे. हिंसा अहिंसेचा विचार क्रांती करता करणं चुकीचं आहे. नाही तर मग हिंसा होते आणि त्याला आपण क्रांती म्हणतो. हिंसा म्हणजे क्रांती नव्हे. क्रांतीमध्ये हिंसा अहिंसा काय होईल ते परिस्थिती ठरवेल. आणि लोकशक्तीच्या आधारे करायचं. आणि ज्या लोकशक्तीत आपण लोकांचं अंतर कमी केलं तीच आपल्याला क्रांती करता उपयोगी पडेल. माझा मुलगा आहे तो आला. तर आणि दल का घ्यायचं, तर आता इथं असलेले लोक तर दुखावतील,
आम्ही समाजवादी संस्थांचा अभ्यास केला होता. कारण आम्ही समाजवादी झालो होतो. सर्व माणसांना अन्न वस्त्र निवारा ते सगळं मिळालं पाहिजे, नाही तर तो अर्धपशु राहतो. आणि हा विचार इतका पॉवरफुल असताना त्यांना समाजवाद का आणता येत नाही? माणूस अर्धपशु आहे आणि त्याला हे जर 7 गरजा मिळाल्या तर तो पशुत्वातून मुक्त होण्याची शक्यता वाढते. हे इतकं साधं का नाही पटवून देत आहे? तर त्यांच्या संघटनांचा अभ्यास केला होता. तो विस्कळीतपणा, बेशिस्त हे होतं. म्हणून आम्ही दल शब्द घेतला. दल म्हणजे सुसंघटित. आणि युवकाशिवाय कोणी करणार नाही. कारण आपल्या समाजामध्ये एकदा तो कौटुंबिक झाला की फार कठीण होतात. इथे जनरल वैद्यांचा हत्या झाली, ज्याने ते याची कारवाई केली होती त्या जनरल वैद्यांचं. तर तो अतिरेकी मागच्या बाजूला याच्या मोटरसायकलवर उभा होता आणि पिस्तूल रोखलं होतं आणि यांना 24 तास बॉडीगार्ड होता. तर तो पहिलं काय केलं, त्याला पाहिल्यावर त्यांनी त्याला मारायचं ना पिस्तूल किंवा ओरडायचं, तर तो गाडी खाली सीट खाली लपला. आणि का तर 45 वर्षाचा माणूस असला तर मृत्यूसमोर दिसला की त्याला आपली बायको विधवा होईल, मुलं अनाथ होतील, त्यांचं कसं होईल हे डोक्यात विचारत. आणि तरुणाला मात्र मृत्यू पुढं दिसला तर माझं नाव होईल, मला हिरो मानतील लोक, असा विचार. म्हणून जेव्हा बंबार्डिंग करायचं असतं तेव्हा विमानामध्ये 25 तरुण पाठवतात आणि तेव्हापासून हाय सिक्युरिटी असेल तर 25 वयाचीच पोरं द्यायची. मग क्रांती 25-28 अशाच मुलांनी केली पाहिजे. क्रांती करता करता क्रांतीच्या प्रक्रियेत कोणी बुजुर्ग होतील, वयस्कर होतील, पण बाहेर वयस्कर झालेला क्रांतीला एंट्री नाही करू शकत 85 नंतर. म्हणून तो युवक शब्द आम्ही घेतला. अच्छा, शेवटचे एक 4-5 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये मुळात दादा धर्माधिकारी चंद्रशेखर यांच्याप्रमाणे अजून एक व्यक्ती जिच्या संपर्कात आलास, पांडुरंग शास्त्री आठवले. आम्हाला हे उत्सुकता काय आहे की ह्या सगळ्यांचे तुझे असलेले सगळी नाती आम्हाला जाणून घ्यायला उत्सुक. म्हणून स्वाध्याय पंत महाराष्ट्रात होता. तो RSSची मतभेद झाल्यानंतर पांडुरंग शास्त्री आठवले गोळवलकरजीपासून सुटले आणि त्यांनी स्वाध्याय काढला आणि तो सौराष्ट्रात गाजला. तो सौराष्ट्रात का गाजला तर सौराष्ट्राला प्रणवी पंथांची, ज्याच्यात महात्मा गांधी जन्माला आले, ती धार्मिक सहकार्य एकमेकांना करायचं, तिथंच वाढलं. ते काय म्हणायचे, ईश्वराला त्रास का द्यायचा, ये आम्हाला पाया पडायचं आहे, ये आम्हाला आशीर्वाद दे. अरे त्याला काही झोपू बिपू देता की नाही, सगळ्या मानवीच कल्पना आहेत ईश्वराबाबत. तर एका गावात एकच देवालय करायचं, त्याला अमृतालय म्हणायचं. सगळ्या गावाने, सगळ्या धर्माच्या लोकांनी म्हणून गावातली एक सुंदर जागा निवडायची, ती बहुतेक नदीकाठी गावाच्या कडेला, आणि तिथे अमृतालय काढायचं आणि त्याच्याचमध्ये आरती करायची, तुमचा काय देव असेल तो, त्याचबरोबर नमाज पडायचे आणि येशू ख्रिस्ताला अभिषेक करायचा. हे अमृतालयाची कल्पना. तर मला ते फार इंटरेस्टिंग वाटली. तर मी वेळेवर त्यांची आमची मैत्रीच झाली. ते म्हणायचे, एक लेख आम्ही त्यांची मुलाखत छापली. तर मी म्हणायचो, तुम्ही एवढी गर्दी तुमच्या मागे, तुम्ही माझं आलाच पाहिजे असं का करता? ते म्हणाले, तू तर्कशास्त्रवाला आणि समाजवादी यांनी मला पाठिंबा दिला तर माझ्या लाखो पाठिंब्यापेक्षा मोठा आहे. हे त्याचं उत्तर आहे. आणि ते असं म्हणाले, मी देवाचं माध्यम घेऊ नये तर काय करू? तू लोकांना सांगतो माणसानो माणसाशी माणुसकीनं वागा, आणि नाही वागत. मी देवानं तसं सांगितले सांगतो, एवढाच माझा. देवाला मी मध्यस्थी घेतल्यावर लोक ऐकतात. म्हणून देव निर्माण करायचा आणि देवाच्या नावाने लोकांना सांगायचं. या व्यक्तित्वांच्या प्रमाणे अजून एक या सगळ्यातनं पुस्तकात जाणवलेला तो मला प्रश्न असा की समाजवाद आणि साम्यवाद यावरून हमरी तुमरीवर येणाऱ्यांना तू अचूक शब्दातनं समजून देणं ही तुझी हातोटी होती असं बहुतेकांनी म्हटलं आहे. तर हे बॅलन्स माइंडचे संस्कार कशातनं? हे बॅलन्स हे माइंड जे आहे का हे अंगभूत आहे?
नाही नाही, समाजवाद मान्य आहे आणि समाजवादी समाजवाद आणू शकत नाहीत इतके मूर्ख आहेत. याच्यातून तो परात्म भाव निर्माण होतो. आम्ही एकदाही समाजवादी पक्षात नाही गेलो. काही चालत, म्हणजे एवढं मोठं तुमच्या हातामध्ये हिरा आहे पण तुम्हाला त्याची कळतच नाही. काही बारीक गोष्टीवरनं भांडणं करता. वाराणसीला सगळे समाजवादी एकत्र व्हायला गेले, लग्नाच्या पत्रिका वाटल्या, अग्निकुंड पेडला, 7 सप्तपदी सुरू झाले आणि तिथे एकमेकाच्या डोक्यात काठ्या घातल्या. आणि म्हटलं हे काय, म्हणजे कॉमन सेन्सला पटणारच नाही ना. तुम्ही एक तर जाहीर करायचं नाही आम्ही एक, जाहीर करायला एकीला म्हणून आला त्याच दिवशी फुटला. आम्ही तुमच्याकडे येणारच नाही म्हटलं. कारण आपला समाज हा कुटुंबप्रधान आहे. कुटुंब फुटलेलं त्याला सहन होत नाही. त्याला नेता लागतो कुटुंब सांभाळणारा. तुम्ही कुठले आपले नेते बघितले तर त्यांच्यात कुटुंब सांभाळण्याची शक्ती असं मानूनच त्याला मानतात. आणि अजून या देशामध्ये एक शक्यता आहे की माझ्या कंपू बाहेर, जातीसारखंच कंपू आहे, मी बाहेर पडलो तर बाहेर दुसऱ्या कंपूचा, दुसऱ्या जातीचा माणूस त्याला आवडणारे काही गुण असतात. म्हणजे जसं प्रामाणिकपणा, ब्राह्मणातला एक ब्राह्मण प्रामाणिकपणा असेल तर इतर ब्राह्मणेतरांना मान्य असतो, अगदी दलितांना पण मान्य असतो. असे काही गुण आहेत, तेवढेच आपण घ्यावेत. यांचे दुर्गुणाबद्दल बोलत बसायचं म्हणजे आम्ही ज्युनियर लोक, परत ते भांडणं वाढणार म्हणून गप्प बसावं, पण त्यांच्यामध्ये सामील होऊ नये असं. सध्या एकीकडे आंतरजातीय विवाहांची संख्या वाढताना दिसते आणि त्याच वेळेला जातीपातीतला खुंटा अधिकाधिक बळकट होतानाही दिसतोय. माध्यमातून आपण जे पाहतोय ते, या दोन्हीही गोष्टी एकाच वेळेला कशा काय होतात असं तुला वाटतं? शिक्षण वाढलंय, माणसांना तर्काने विचार करायची थोडीफार सवय लागली आहे. त्याला जात पटतच नाही. जात आता शिल्लक आहे. ज्यांच्या मनात भीती की मी इतका लोकांना अप्रिय आहे की 4 माणसंसुद्धा खांदा द्यायला येणार नाहीत, पण जातीला यावंच लागेल एवढ्याकरता लोक जात मानतात. आणि दुसरी जात, आरक्षणाच्या निमित्तानं जातीचे शॉर्ट नेते पहिली पायरी म्हणून हे घेतात. पण जातीचे गमतीशीर आहे. जात कधीच आपला नेता तयार करत, जनरल नेता तयार करत नाही. कारण जातीमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते. तू माझ्या जातीचा आहे म्हणून माझा नेता करणार, तर मी तुझ्या जातीचे माझ्या नेतृत्वाखाली तू काम कर. अशी प्रत्येक जातीच्या याच्यात भांडण आहे. मराठा असो, धनगर असो, कोणी असो. मग ज्याला इतर जातीचे लोक मानतात त्याच नेत्याला जात मानते. बाबासाहेब आंबेडकरांना घटना केली नसती तर महार बौद्धांनी मानलं असतं का नाही याच्याविषयी शंका आहे. इतकं उत्तुंग जावं लागतं, जातीपासून इतकं दूर जावं लागतं आणि मग तो ॲडजस्ट करतात. तो महापुरुष आमचा आहे म्हणून आपली दादागिरी करतात आणि त्याचं जाती निर्मूलन पुस्तक मात्र विसरायला लावतात. स्वतःची जात ठेवायची, इतरांची निर्मूलन करायचं बाबासाहेबांनी सांगितलेलं ऐकायचंच नाही. तर कुठलाही जातीचा नेता हा बाय डेफिनेशन नेता होऊ शकत नाही. त्याला इतरांनी मानलं तरच तो नेता होतो आणि जाती तरच मान. आता शरद पवार आमचा बरोबरचा, त्याला सगळे मानतात मराठा समाज. तर मी विचारलं नक्की कारण काय रे? पूर्वी तुम्ही शिव्या द्यायचा, त्याची कोळी काढायचा, 96 कोळी नाही वगैरे. मग आता कसं? ते म्हणलं आता आपल्या जातीत आहेच कोण? यशवंतराव मेले, शंकरराव चव्हाण मेले, वसंतदादा मेले, कोणी नाही म्हणून तो आहे आणि त्याला बाहेरचे लोक मानतात ना. बाहेरचे लोक मानणारा आमच्या मराठ्यात दुसरा कोण आहे तुम्हीच सांगा. मी म्हटलं गप्प. म्हणजे तुमचं कारण कळलं का मानता. जात फार हुशारीनं नेता मानते, लक्षात घ्या. शेवटच्या 3च प्रश्नांकडे जातो कारण मला वेळेची मर्यादा लक्षात येते. मी पुस्तकाच्या माध्यमातून त्याची स्वतःची त्या पुस्तकातल्या मतांवर काय मत आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत या मुलाखतीचे प्रश्न सूचित केले. स्वतंत्रपणे मुलाखतीला जे व्यक्तित्वाचे प्रश्न असतात ते न घेता मुद्दाम. तर 3 प्रश्नांमधला एक शेवटच्या याच्यातला प्रश्न असा की तळागाळातल्या प्रश्नांचा पाठपुरावा करणारे आणि राष्ट्रीयत्वाबद्दल बोलणारे बहुतेक तुझ्यासारखे नेते, याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तिगत माझ्या मनातलं काहीही नाही, तुझ्यासारखे नेते, तुमची मुलं सगळ्यांची मात्र बहुतेकांची परदेशात शिकतात, परदेशात स्थायिक होतात.
तर तुम्ही मुलांशी संवाद करू शकत नाही म्हणून? हा चांगला प्रश्न आहे. मी आयुष्याच्या तरुणपणी गांधीजींची एक मुलाखत वाचली होती. त्यांनी म्हटलं प्रॉपर्टी इज व्हायलन्स. माणूस वेडा असला तरच प्रॉपर्ट्या करतो. तर प्रॉपर्टी मिळवताना व्हायलो कोणाला तरी दुखावं लागतं, प्रॉपर्टी राखताना दुखावं लागतं. प्रॉपर्टी आपल्याला वापरते, चाल ओठ टॅक्स भर, चाल ओठ अमुक कर. आणि प्रॉपर्टी ठेवली तर मुलं बाळं हमखास कोर्ट कज्जे दलाली करतात. म्हणून आम्ही ठरवलं होतं की जेवढं आवश्यक आहे तेवढं घ्यायचं, आणि त्याच्यातून मुलं चांगली झाली तर तो ॲसेट आहे. म्हणजे कुठेतरी सार्वजनिक पैशावर हे करण्यापेक्षा, माझा मुलगा कबीर आहे इथे, आता आला म्हणून तो 12वीला पहिला आला. आम्हाला शिक्षणाचा खर्च झाला नाही. म्हणजे त्याच्याकरता शिक्षणाला जे काढून ठेवलेले कर्तव्य म्हणून पैसे, ते आम्ही लग्नाला जेवण दिलं मोठं, आणि त्याला म्हटलं की एवढे आम्हाला तर खर्चच केले, घरात वापरायचे नाही, उत्तम जेवण द्यायचं लोकांना, एवढंच. तर हे ॲसेट असतात. त्यांना वाटतंय की आपल्या वडिलांचे हाल झाले असं सगळ्यांना वाटतं, आणि हाल झाले. पण असा निर्णय घेताना ही पुढची पिढी तुम्हा मंडळींशी संवाद करते तुमचा? म्हणजे ते विचारणं समाजवादीच आहेत, पण त्यांना असं वाटतं की आईवडिलांचं म्हातारपण आपण सांभाळलं पाहिजे. तर याच्यामध्ये ही प्रॉपर्टी ठेवणं नाही आहे, हे ॲसेट करणं आहे. हा ॲसेट आहे. बरं. 1990 नंतर तंत्रज्ञान वगळता भारतात काय बदल झाले असं तुला वाटतं? 90 नंतर, 90 सालानंतर खाजगीकरण झालं, भांडवलशाही आली. पहिली फार करकचून बांधलेली भांडवलशाही होती, मोकळी नव्हती. मोकळी झाली हे चांगलं आहे, पण मोकळी होता होता तिचा घोडा चौखूर उधळला, आणि ते पॉलिटिकल सुप्रीम झाले. म्हणजे माझं असं मत नाही की भाजप ही राज्य करते. माझं असं मत आहे की अंबानी, अदानी ह्या लोकांनी नेमलेले ते पॉलिटिकल एजंट आहेत. हा फरक झाला. आणि तुम्हाला जर इतरांवर मात करायची असेल, म्हणजे आम्ही पाळलेले कुत्रे धडधाकट राहायचे असतील, तर तुम्हाला आम्ही लागेल तेवढे पैसे देऊ ना. इलेक्शनमध्ये 100 कोटी एका आमदाराला देतात, आणि नंतर मात्र तुम्ही आमचं सगळं ऐकायचं. राफेलचा आणि अंबानीचा काहीच संबंध, म्हणजे काही एखादी अनोळखी गोष्ट अंतराळी विरायची असं, त्याला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट, आणि आपल्याकडं उपलब्ध आहे देशामध्ये, ते स्वतः विमान तयार करत, त्या कंपनीकडे मेंटेनन्स नाही दिला. म्हणजे असे तुम्हाला कितीतरी झाले. ह्या करोनाच्या काळामध्ये अंबानी अदानी हे जागतिक पातळीवर अधिक श्रीमंत झाले. हे काय भानगड आहे? तर भांडवलशाहीचा आणि यांचा संगम झाला, आणि पॉलिटिकल लोकांची सुप्रिमसी होती, म्हणून अनेक लायसन्सवर कंट्रोल ठेवला होता भांडवलदारावर. तोही अति झाला होता, पण त्याचा अर्थ त्यांना मुक्त ठेवायचं आणि त्यांना वर ठेवून त्यांच्यासाठी राज्य करायचं, हा नवा जमाना सुरू झाला. शेवटचा प्रश्न, बरेच खरे अजून बाकी आहेत, पण मला आतनं वेळेच्या मर्यादा खुणावल्या जातात. कदाचित सभागृही त्याच्यासाठी असेल, पण एवढ्या प्रचंड संख्येनं तुला ऐकायला उत्सुक असलेल्या माणसांना तुझी या काही व्यक्तींबद्दल आणि त्यातल्या विषयांबद्दलची मतं जाणून घ्यायला हे सगळे उत्सुक होते, म्हणून त्यातल्या त्यात मी काही निवडक मुद्दे तुझ्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. शेवटचा प्रश्न असा की तू डॉक्टर आहेस, तर नरेंद्र मोदी या व्यक्तीचं निदान काय करशील? सत्तेवर असताना त्यांना सगळेच गुण चिकटवतात, पण एक भारतामध्ये गमतीशीर आहे, देव प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. हिंदू जरी म्हणले तरी सगळ्यांचे देव नसतात. सवर्णांचे देव नाकी डोळी नीटस असलेले, हातामध्ये शस्त्र असलेले, आणि सिल्कचे कपडे घातलेले, चित्रात असो याच्यात असो. आणि गरिबाचे देव नागडे, उघडे, म्हसोबा, मुंजोबा, त्याला काहीच नसतं, नाकही नसतं, डोळेही नसतात. तर याच्यावरून त्यांची प्रतवारी आणि ते काय मानतात, त्यांचे स्वप्न काय असतात ते कळतं. तर सवर्णांनी आपलं वर्चस्व टिकण्याकरता नेहमी फॅसिस्ट राजा, हुकुमशाही राजा पाहिजे असं म्हणून देव आणले. यांना फॅसिस्ट व्हायचं होतं, देव आणले.
आणि त्यांचं उत्सव सुरू केले. तर नरेंद्र मोदींनी 2002ची दंगल झाल्यावर एक मंत्र काढला, ओम नमो नमाय. आपल्याला वाटतं काहीतरी नाव, तर ओम नमो नमाय म्हणजे ओम नरेंद्र मोदी नमाय, याशिवाय काही नाही. आणि त्याचं नवरात्र साजरं झालं. ह्या बाजूला उजव्या बाजूला 4 हात, इकडच्या बाजूला 4 हात. म्हणजे हिंसा आवडते देवाने केलेली, म्हणजे काल्पनिक, आणि त्याच्या आधारे आपल्याला करता येते. हे त्याचं असं विश्लेषण करता येईल. ज्यांना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवायचं आहे त्यांना मोदी आवडणार. माईक जवळ घे. हां माईक. हां, त्यांना मोदी आवडतो. आणि मी आता 81 वर्ष आहे ना, आता उगाच जगायचंच म्हटलं तर किती वर्ष जगावं असं वाटतं. पण त्याला काय म्हणतात, पर्पजफुल जगलं पाहिजे. तर आता 81 वर्षाला आता थांबलं पाहिजे असं वाटतं. पण मोदी आल्यामुळे असं वाटतं की तो जाईपर्यंत आपण राहू. म्हणून मला वाटतं 3-4 वर्ष मी नक्की जगणार आणि त्याला काढण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. कारण मोदी हा, आता याच्या प्रश्नाचं उत्तर, हिटलर हा मेल्यानंतर कळलं की तो मॅनिॲक होता, म्हणजे वेडा होता. मॅनिया आजार म्हणजे काय असतो, आपण जे आहोत त्यापेक्षा आपण वेगळे, आपल्यापेक्षा आपली सावली हीच खरी वाटते. आम्हाला 1 महिना BJ मेडिकलच्या स्टुडंटना महिना एरोडा मेंटल हॉस्पिटलमध्ये घालवायला लागतात. तिथं आम्हाला सगळे, ते एका मॅनियक पेशंटचं मी सांगतो, तो आला, जोशी नाव त्याचं. आम्ही नोट्स घेत असतो आणि मग सर आम्हाला समजावून सांगतात. असं 1 महिना असं वेगवेगळे पेशंट पाहिजे. तर जोशी आला, सॉरी आहे, म्हणजे वरच्या वर्गाचं लक्ष, जरा मला 2 मिनिट लेट झाले. मग आम्ही आपलं हा उशीर झाला असं म्हणतो, वेळेवर आलेला होता. मग म्हणाला का नाही झालं विचारलं. बरं म्हटलं सांगा जोशी वा का झालं. अहो तो वेडा, त्याला माहीत नाही की बॉसला दुपारी उठवू नये, पण तो मला उठवतो. बेल वाजवली. मी म्हटलं असं काय मोठं प्रकरण आहे की मीच लक्ष घालावं, तुझ्या लेवलला सोडवता येत नाही का रे मूर्खा. तर म्हटलं मग काय सांगितलं त्यांनी. म्हणाला इंदिरा गांधीला भारतावर राज्य करायला जमत नाही तर काय करा. अरे मूर्खा, हा काय प्रश्न आहे का. तो लाल बहादूर शास्त्री तिकडे बिड्या फुकत बसला असेल बागेत, स्वर्गात काम तरी काय असतं, रिकामच आहे, त्याला पाठव खाली. हा काय बॉसची झोप मोडून विचारायचा प्रश्न आहे. जोशी स्वतःला इंद्राचा बाप मानत होता आणि इंद्राला ह्या शिवाय द्यायचं, इंद्राला अक्कल नाही म्हणून. त्या बेल वाजवणारा इंद्र होता. आता ही सगळी कल्पना आणि त्याची हिस्ट्री काय होती. तो क्लार्क होता मंत्रालयात, चुकायचा ड्राफ्टिंग, बॉस सारखं बोलायचं की तुला मेमोज देतो, तुला काढूनच टाकतो, आणि तो खरा तसाच गेलेला आहे आणि नुसत्या सिगरेटी फुंकतो असं म्हणायचं. तर तो नंतर असं झाला की सर्वात सुरक्षित स्थान काय, तर बॉस होणं, आणि तिथे बोलून तो इंद्राला मी झापला असं म्हणायचं. इतकंच BJPचे नेते इतका मॅनियक टेंडन्सी दाखवतात. मोदीमध्ये पण मॅनियक. आता हरर तिरंगा सांगितलंय ना, हे उद्या हरर भगवा कंपल्सरी आणायचा, याचं रंगीत तालीम आहे. मी शेवटचं म्हटलं तर पण एकच मुद्दा राहिला आहे त्याच्या संपूर्ण व्यक्तित्वातला, म्हणून तो विचारतो की आमदारकी पण केलेली आहे, तर तू त्या सभागृहाच्या त्या सगळ्या राजकारणात त्या सगळ्या पदामध्ये खरंच कम्फर्टेबल होतास का. असं मूळ आपली तत्व असली त्यांच्याबरोबर आपण कम्फर्टेबल असतो तर बाकीच्या गोष्टी शिकाव्या लागतात. मी शंकरराव चव्हाणांची नव्हतास. नाही, मला ते कळत नव्हतं. माझ्या डोक्यात विचारायचे तुम्ही हे केलं नाही तर मी आंदोलन करीन. मग मी स्वतः मी आमदार आहे, मी कशाला आंदोलन, माझ्या बोलण्यावर झालं पाहिजे. मग शंकरराव चव्हाणांची मी शिकवणी लावली, सगळे त्याचे डॉपीस शिकलो आणि मग प्रभावी आमदार झालो. तो आणि मला आमदार झाल्याचा फायदा असा झाला की अनेक लोक आमदार होणंच शक्य नाही, म्हणजे अनेक लोक लग्न होणारच नाही म्हणून ब्रह्मचर्याचा गवगवा केला तर त्याचं काही फारसं समाज मानत नाही. तर आपण आमदार होऊन सुद्धा बिगर संसदीय क्षेत्राचं महत्त्व सांगायला लागलो, त्याला महत्त्व आहे. तर मल्टी डायमेन्शनल आपल्या ईशावास्योपनिषदात
त्याच्यातलं वाक्य बाहेर लावलेलं आहे. एक फार मस्त उपनिषद आहे. त्यात सांगितले जगात सत्याचं दर्शन कोणाही व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला किंवा संघटनेला किंवा पक्षाला अंतिम सत्याचं दर्शन होत नाही. सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते. सत्याला 7 बाजू असतात. तर बिगर संसदीय काम करणाऱ्याला संसदेची माहितीच नाही आणि याच्यातच तो बोलतोय तर त्याचं चुकणार. संसदेवाल्याला बिगर संसदीय राजकारणात काय चाललंय माहीतच नाही, तो चुकणार. आणि दोघांना मिळून संघर्ष काय आणि विधायक काय हे कळलं नाही तर ते चुकणार. म्हणून सत्याला प्रदक्षिणा घालावी लागते तरच सत्याचं दर्शन. तर हे आयुष्य म्हणजे सत्याला प्रदक्षिणा घालण्याचा कार्यक्रम. एक अगदी म्हणजे मी शेवटचा म्हटलं तर पण एक छोटा राहिला म्हणून विचारतो. ती गोष्ट अशी की हा प्रश्न विचारण्यापूर्वी एक ओळ आवर्जून नोंदवतो, म्हणजे मी ज्यांना माहीत नाही त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून. आम्ही सगळे तुम्हा मंडळींचे चाहते आहोत, तुमच्या विचारांचे पण चाहते आहोत. म्हणून विचारतो की तू कायम बोलताना सर्व चर्चांमध्ये आवर्जून ठळकपणे संघ, भाजप, जनसंघ यातल्या प्रत्येक माणसावर काही ना काहीतरी शेरेबाजी केल्याशिवाय तुला चैन पडत नाही. तर तुला एक तरी या विचारसरणीचा माणूस बरा वाटला आहे का? 200% मत आहे. कारण माझे अनुभव लिहिले तर ह्या ग्रंथाचे दुप्पट ग्रंथ होईल. ब्राह्मणांमधले जे जे दोष आहेत, जे जे विकृती आहे याचं संचित करणं आणि त्याच्यातून जसं ते टिश्यू कल्चरमध्ये रोपं तयार करतात तसे होतं. पण काही काही वेळेला माणसाची बुद्धी एवढी भारी आहे की ती सोडूनही तो माणूस होतो. पण असे रेअर असतात. आता उदाहरण तर सूर्यकांत पाठक फीवाडी चळवळीत होता, आभाविपूमध्ये होता. आमचा निषेध करायचा एका पॉईंटला सगळं झालं, पण तो माझा दोस्त राहिला. आणि त्याला काय त्रास होतो संघवाल्यांकडनं तेही मी शेअर करतो आणि आम्ही खूप शेअर करतो. तर पण ही उदाहरणं तुला लाखात एक मिळेल. साधारण माणसांना समूहामध्ये राहायला सिक्युअर वाटतं आणि आदेश आला की त्याला खात्री असते की ह्या आदेशानं 1,00,000 लोक ऐकणार. माझा एक सेक्रेटरी होता जनता पार्टीचा, मी अध्यक्ष असताना, सुद्या कुलकर्णी म्हणून, माझ्या शाळेतला माझ्यापेक्षा सिनियर. तर त्याला आम्हाला ते संघाला सांभाळून घ्यायचं हे चंद्रशेखरचं सांगणंच होतं ना अध्यक्षांचं, कारण पक्षात जनसंघी लोक होते. तर सगळं जास्त कल त्याला विचारायचं, तुला काय वाटतं, तुला काय वाटतं, तसे निर्णय घ्यायचो. तो भयंकर जवळचा झाला, त्यातला माणूस जागा झाला. पण तो मी मुंबईला गेलो आमदार म्हणून की एक बातमी द्यायचा आणि काही पेपर छापायला लगेच तयार. कुमार सप्तर्षी या शहराचा विकास करत नाहीत आमदार असून, ते फक्त आपल्या दाढीचा विकास करतात. तर मी म्हणलं सुद्या असं का बोलतो बरं? त्याला गिल्टही नव्हता. मानवी याच्याप्रमाणे चुकीचं गिल्ट वाटलंच पाहिजे, अपराधी भावना. म्हणलं सुद्या असं तू का करतोस? तो म्हणलं म्हणजे काय? तर मी त्याला ते कॉन्ट्रडिक्ट सांगितलं. म्हटलं आपण मीटिंगमध्ये जो निर्णय घेतला आणि माझ्या म्हणण्याचंच तू घेतला हे मला मान्य आहे, पण ते जे मी कृती केली तो आदेश आला तर तो आमचा डोक्याचा मनाचा भाग नसतो. असं आमच्या मेंदूचं ट्रेनिंग झालेलं आहे. म्हणून तेवढ्या भागापुरता तो रोबो असतो, तेवढ्या भागापुरता मिनी रोबो असतो, पण बाकी माणूस उरतो. आता आमच्या येरुडा तुरुंगामध्ये साठे नावाचा आर्किटेक्ट होता. त्याला सेवा म्हणजे दिसली की तो उडीच घ्यायचा. तो कोणाची सेवा करायचा, इतका चांगला माणूस, म्हणजे सगळं घाण वगैरे काढणारा. म्हणून तर तुरुंगात तो एक राऊंड घ्यायचा, आज कोण आजारी आहे, कोणाच्या सेवेची मला संधी मिळणार. आणि तो संघाचा होता. अनवर राजन माझ्याबरोबर होता. अनवर राजाला नुकताच त्यावेळेचा धाकटा मुलगा आलेला. अनवरची त्याची दोस्ती झाली. तो अनवरला काय म्हणला, माझा एक प्रश्न सोडव, तू पण खूप चांगला आहेस. अनवर म्हणायचं तूही तुझ्या सेवावृत्ती आहे, पण मग तू धर्मांतर करून हिंदू का होत नाहीस? मग त्याच्या मेंदूला हिंदूशिवाय, कारण मुसलमानांची अनोळख आहे. मी अनेक मुलांना विचारतो की मुसलमानांच्या विषयी तुमच्या मनात द्वेष भावना ते कागदावर लिहून द्या,
ते घाण राहतात, त्यांना मुलं खूप असतात, बायका खूप असतात, ते अमुक तमुक, आणि असा मुसलमानाच्या घरी मला घेऊन जा. तर ते म्हणतात नाही नाही काका हे नका सांगू, कारण मला एकही मुसलमान माहीत नाही. एकही मुसलमान माहीत नसलेलेच लोक हिंदुत्वात येऊ शकतात. म्हणजे त्यांच्या मूर्खतेला आणि त्या आदेशाला अगदी एकरूपता येते. पण नाहीतर आदेश ऐकायचाच हे ब्रेनवर हॅमर केलेलं असतं. त्यांचे बौद्धिक प्रमुख डॉक्टर पु. ग. सहस्रबुद्धे, ते मुलांना फ्रेंच क्रांती आणि समता बंधुत्व हे शिकायचं म्हणलं, त्यांना काढून टाकलं गोळवलकर गुरुजींनी. तर त्यांना आम्ही विचारलं तर म्हणे तुम्ही RSSची नीट व्याख्या करा. माणसाला बुद्धी उपजतच असते. उपजत बुद्धी संस्काराच्या आधाराने मारून टाकून बुद्धी नसलेला बैल माणसातून निर्माण करणे याला RSS म्हणतात. हे त्यांचा बौद्धिक प्रमुख सांगतोय, हे आमची व्याख्या नाही. ते फार भयंकर आहे. मला वाटतं युक्रांच्या आरंभाच्या काळामध्ये पु. ग. सहस्रबुद्धेंचंच तुला अध्यक्ष होते आमचे. पु. ग. हे अध्यक्ष होते आणि ते आम्हाला सांगायचे, आणि ते RSSचे बौद्धिक प्रमुख होते. म्हणजे आता ह्याच्या पलीकडेच RSSचं काय माहिती असायचं कारण नाही. धन्यवाद. आजचा ग्रंथ जितका ऐतिहासिक आहे तशी आजची मुलाखत सुद्धा महत्त्वाची ठरलेली आहे. आणि ही मुलाखत अतिशय प्रभावीपणे घेतल्याबद्दल सुधीर गाडगीळ यांचं मी आभार मानतो.